धन्य काळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेनती ते जनवन ऐसे कृपेच्या सागरे जनवन ऐसे कृपेच्या सागरे दाटला आभारे पांडुरंग संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेनती ते तुका म्हणे देव भक्तांचे बंधन दाखविले भिन्न परी एक संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेनती ते पांडुरंगा करू प्रथम ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर संपाट ज्ञानांच्या विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता चिंतने सरितो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेनती ते सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला चिंतनाची फलश्रुती सांगतात किंवा चिंतनाचा महिमा सांगतात असे म्हणता येईल किंवा चिंतन कोणाचं करावं आणि का करावं या प्रश्नाचं उत्तर देतात. तिन्हीपैकी जे पटेल ते घ्या. विठ्ठला विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि भव्य उपस्थितीमध्ये आपल्या श्री क्षेत्र वडोदा गावात परम पावन तापी मातेच्या पावन तीरावरचं अत्यंत सर्व अंगाने संपन्न असणार आपलं हे गाव व्यावहारिक दृष्ट्या भौतिक दृष्ट्या जशी संपन्नता तशी आध्यात्मिक दृष्ट्याही संपन्नता ज्या गावाला आहे किती संपन्नता कोणती आहे अध्यात्माच्या क्षेत्रातील सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेला कृपांकित असणार हे गाव आणि त्यामध्ये सद्गुरुवर्य मोठे बाबा यांच्या विशेष प्रेमाला पात्र असणार हे गाव असे पावन धाम आणि या पावन धामात गेल्या 50 वर्षापासून एवढ्या चांगल्या पद्धतीने एवढा चांगला उत्सव आपण चालवलेला आहे की जो उत्सव आपण हरिभक्तीपरायण धनसिंगजी धोंडू पाटील यांच्या प्रेरणेतून आदरणीय हरिभक्तीपरायण रघुनाथ पंढरीनाथजी पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाने तथा श्रीकृष्ण भजनी मंडळ वडोदा यांच्या संयोजनामध्ये हा भक्ती उत्सव संपन्न होतो आहे. आणि हा भक्ती उत्सव संपन्न होत असताना एवढा मोठा भक्ती उत्सव म्हटले की प्रत्येकाने एक एक जिम्मेदारी उचलावी लागते. तसं आज मला ज्यांनी उचललेलं आहे म्हणजे आजचं सौजन्य ज्यांचं आहे ते निंबा दामू पाटील यांच्या सौजन्यातून तथा भजनी मंडळी यांच्या प्रेमातून आमचे भानुदास महाराज वसदेव महाराज या मंडळीच्या संपर्कातून ही सेवा दासाला करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न होत असताना श्रीमद भागवत कथेचंही आयोजन या ठिकाणी तेवढ्याच उत्साहात आहे आणि त्या कथा वाचनाला लाभलेले वक्ते आमच्या सद्गुरु जोग महाराजाच्या परंपरेतील एक दैदिप्यमान भागवताच्या क्षेत्रातील जीवन आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रससिद्ध वक्ता आमचे सदाशिव महाराज यांच्या मुखातून आपण भागवत ऐकत आहात. स्वतः महाराजांची उपस्थिती या ठिकाणी आहे. आमचं जेवढं वय त्याही पेक्षा अधिक ज्यांची भजनाची आणि या परंपरेची सेवा आहे असे पूज्यपाद गुरुवर्य कन्हैया बाबा यांची उपस्थिती आहे.
तथा सर्व गुणीजन मंडळी, गुरुबंधू मंडळी सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. जसं अध्यात्माच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आहेत, तसे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जीवनातील सुद्धा दिग्गज मंडळीची पावन उपस्थिती या धर्म मंडपामध्ये आहे. तुकोबराच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा हा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा गोड अभंग आज आपण चिंतनात निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी चिंतनाची फलश्रुती, चिंतनाचा महिमा किंवा चिंतन करणाऱ्याला पडणाऱ्या प्रश्नांचं उत्तर या अभंगातून मिळालेलं आहे. सदैव संतांचं तुमच्या आमच्या पाठीमागे एकच टुमणं आहे. सदैव संतांचं तुमच्या आम्हाला माग एकच म्हणणं आहे, तुम्ही एक करा काळ सारावा चिंतने. तुम्ही काळ कशात घाला बाबा? चिंतनात काळ घालवा, चिंतनात काळ घालवा. का बरं? कारण तुम्ही चिंतन न केल्यामुळे संपन्न संसारात सुद्धा नरक यातना भोगताय असं आपल्याला म्हणणं आहे संतांचं. तर आपलं जीवन फार संपन्न आहे, खरंच संपन्न आहे. संपन्नतेच्या व्याख्या प्रत्येकाच्या भिन्न भिन्न असतील. कोण कोणाला संपन्न म्हणेल सांगता येत नाही. पण एक साधारण विचार जर सांगायचा ठरला, मानवी जीवनाच्या गरजा ज्या ज्या आहेत त्याची उपलब्धी याच्या हीच सगळ्यात मोठी संपन्नता आहे. माणसाला जगायला जे जे लागतं ते उपलब्ध असणं हीच काय आहे? संपन्नता आहे. इकडे पहा, आम्हाला शरीर आहे, त्या शरीरात जीव आहे, ठीक आहे. या जीवाला काय काय लागतं? माणसाच्या जगण्याच्या मूलभूत गरजा बघा: अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. हे वाढवावे लागतील आता. सध्या फक्त तेल यायचं बंद झालंय म्हणून राशनवर रॉकेल यायला लागले. आता ती इंटरनेटच्या वायरा सुद्धा काही तोडायच्या मार्गावर आहेत म्हणतात. त्या जर तोडल्या तर आपल्याला राशन कार्डवर वायफायचे काय चार्जर काय त्याला रिचार्ज ते सुद्धा घ्यावं लागतील काय कोणास ठाऊक. असो, दोन मुद्दे सोडा. अन्न, वस्त्र, निवारा ही माणसाकडे आहे की नाही? अन्न आहे. माणसाला जगायला लागेल एवढं अन्न आहे. म्हणतात 72च्या काळात असा दुष्काळ पडला होता, माणसाला खायला अन्न नव्हतं. 72चा दुष्काळ पाहिलेली माणसं, अनुभवलेली माणसं आता माझ्यासमोर 72% आहेत. आता जेवढे बसले त्यातले 72% लोकांनी 72चा दुष्काळ पाहिलेला आहे की तेव्हा अन्नाचं दुर्भिक्ष होतं. पण आता फर्टिलायझर न केलेली अन्न क्रांती, ही क्रांती आम्हाला आता अन्न कमी पडू देणार नाही. मला सांगा, कशाला कोणाची माप घ्यायची, काय करायचं? तुम्हाला तालुका चोपडा ना, या 20 वर्षामध्ये मला सांगा किती वर्षात? या 20 वर्षात, हो म्हणजे बीजेपीचं सरकार आलं तेव्हापासून, असं माझा दावा नाही बरं, सहज 20 वर्ष म्हणलोय मी. या 20 वर्षात मला सांगा, तुमच्या कानावर असं एक बातमी आली का? आमक्याची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली, आमका माणूस खायला न मिळाल्यामुळे मेला, असं कानावर आहे का? खाऊन खाऊन बरेच मेले असते. माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही. खाण्या वाचून कोणी मेलंय का? म्हणजे आमच्याकडे अन्न आहे, अंगाला अंगावर कपडा आहे की नाही? नक्कीच आहे. कपड्याच्या बाबतीतही असं झालंय, आता खूप पर्याय आहेत आपल्याकडे. अनेक केमिकलची दोरे तयार होतात, त्याच्यापासूनही कपडे बनवले जातात. खूप संपन्नता आहे कपड्याच्या बाबतीत. आम्ही जुन्या लोकांचं ऐकलं, 3 भावात 1 शर्ट असायचा. 3 भावामध्ये 1 शर्ट. जुनं कशाला? आमचंच लहानपण सांगतो मी. आमच्या लहानपणी शाळेचा ड्रेस हाच दिवाळीचा ड्रेस. म्हणजे संस्थेत जेव्हा मी पहिल्या वर्षाला आलो 99 साली चातुर्मासला, तर 99 ते 2001 पर्यंत 2 धोतर 2 शर्ट होते, तेवढ्यावर भागत होत. पण आता कपड्याची किती संपन्नता आहे. जुन्या काळात 3 भावात 1 शर्ट, आता आपापले मोजा आणि या माता माऊल्यांचं गणित न केलेलं बरोबर. कपाट उघडले की अंगावर पडतात का नाही? खोटं नाही बोलायचं देवाच्या. वस्त्राची मुबलकता आहे, अन्नाची मुबलकता आहे. निवारा, कोणाच्या प्रारब्धानं झोपडा असेल, कोणाच्या नशिबानं बंगला असेल, पण निवाराही आहे. आणि आता नसलच तुमच्याकडे निवारा तर सरपंचाला भेटा, प्रधानमंत्री आवास योजना आहे. म्हणजे आम्हाला जगायला लागणारं वस्त्र आहे, आम्हाला लागणारा निवारा आहे, आम्हाला लागणारं अन्न आहे. म्हणजे आमचं जीवन संपन्न आहे की नाही? निश्चित संपन्न आहे, निश्चित संपन्न आहे. मग अशा संपन्न जीवनामध्ये सुद्धा आमचं जीवन दुःखी काय? या संपन्न जीवनात सुद्धा आमचं जीवन दुःखी काय? जरी मी संपन्नता म्हटलो असलो तरी दुःखी मात्र साधू जर सोडले तर कबीरा वो नाही दुःखी. हो, उत्तरार्ध मला नंतर पाहिजे, तुम्हाला मी म्हणायला लावणार आहे, फुकट नाही सोडणार मी तुम्हाला.
कहत कबीरा वो नाही दुखिया. एक साधू जर सोडले ते का सुखी आहेत त्याचं उत्तर पुढे घेणार आहोत आपण. बाकी सगळे दुखी जो देखे सो दुखिया बाबा, सगळे दुखी आहेत. का बरं? का दुखी आहेत? संपन्न संसार सुद्धा आम्हाला आनंद का लुटू देत नाही. त्याचे एक वाक्य सांगतो आणि गुरुवर्य बोधे बाबाच्या सहवासातला एक अनुभव सांगतो. उत्तर लगेच मिळून जातं. आम्ही परिस्थितीने संपन्न आहोत पण मनस्थितीने फार भिकारी आहोत. आमची परिस्थिती खूप चांगली आहे पण आमची मनस्थिती नीट नाही. पण आम्हाला संपन्न जीवन असून सुद्धा आनंद का मिळत नाही? कारण आमची मन नीट नाहीत. आमचे मन तेवढं सबल नाही. एक हिंदीमध्ये मन आहे पहा. आमचं मन कसं आहे? आमचं मन आहे त्या गोष्टी तृप्ती मानायला तयार. तृप्ती मानायला तयार. एक मन है जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अशी मन आहे. तुम्ही जाणकार मंडळी आहेत. तुम्ही तूप घट्ट घ्या किंवा पातळ घ्या, कोणतंही घ्या तूप, आणि त्या तुपामध्ये सरळ बोट काढा बरं. टाका टाका आणि काढा. तूप येतं का नाही बघा. ही मन अपूर्ण आहे. सीधी उंगली से घी नहीं निकलता, कोण कहता है नहीं निकलता. तूप कसंही असो, पुन्हा एकदा करू का दावा, घट्ट असो किंवा तूप पातळ असो, त्याच्यात तुम्ही सरळ बोट टाका आणि काढा. बोटाला लागून तूप येतं की नाही? उंगली क्यों टेढ़ी करनी पड़ती है? त्याचं उत्तर आहे सीधी उंगली से जितना निकलता है ना उतने में पेट नहीं भरता, इसलिए टेढ़ी करनी. सरळ बोटाने जेवढं येतं तेवढ्यात भागत नाही म्हणून वाकड्या शिरावं लागतं. जाऊ दे आता. हे सगळ्या क्षेत्रात लागू आहे. हे सगळ्या ह्याच्यातून कोणतं क्षेत्र उरलेलं नाही. भाऊ तुम्ही भ्रमात असाल तर आमचं सुद्धा क्षेत्र त्याला लागू आहे. त्या भ्रमात राहू नका. तात्पर्य काय? सीधी उंगली से घी नाही निकलता तो उंगली टेढ़ी. सरळ मार्गाने जेवढं मिळाले त्यात आम्ही तृप्त नाही. तर आमचं मन समाधान मानायला तयारच नाही. काय बरं? आमचं मन दोन गोष्टीला फार झुंज देते. रोज सकाळ संध्याकाळ देतं, सकाळ संध्याकाळ देतं. आज माणसं शरीरानं आडवी पडतात, मन रात्र रात्र झोपत नाही, झोपू देत नाही. हो, म्हणून आता अशा काही औषध गोळ्या निघाल्या. मी परवा, मला 2 वर्षापूर्वी वारी झाली आणि पित्ताच्या त्रासाने वारीमध्ये भाऊ माझ्या आतड्यांना बारीक बारीक जखमा झाल्या. काही खाल्लेलं पचेना, त्रास व्हायला लागला. म्हणजे इथपर्यंत मला शंका आली मला अल्सर झाला का काय, म्हणजे काही आहे काय. म्हणून एंडोस्कोपी क्युलोनोस्कोपी नाशिक मध्ये केली. त्याने सांगितलं काय नाही महाराज, थोड्या थोड्या बारीक बारीक जखमा आहेत, काही औषध आहेत, 2 महिन्याची औषधं घ्यावी लागतील, काही पथ्य पाणी पाळावं लागेल, होऊन जाईल, काही म्हणजे चिंता करायची गरज नाही. मग त्याने गोळ्या दिल्या सगळ्या. आमचं शिक्षण जास्त नाही पण ते सवय, गोळ्या मिळाल्या की गुगल वरती स्पेलिंग टाकायचं आणि वाचायचं. त्या गोळ्या कशा करतात, ह्याची इफेक्ट काय, ह्याचे साईड इफेक्ट काय हे पाहिलं तर त्या गोळ्या कशा कशा करता दिल्या जातात त्या येतं. ते सगळं आपण सर्च केल्यावर त्या ते गोळीचं नाव टाकलं ती झोपेची गोळी होती. गोळ्या कशाच्या होत्या? झोपेच्या होत्या. मी लगेच त्या डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर तुम्हाला झोपेची गोळी दिली म्हणे. आता मेडिकल असोसिएशननं नियमच केलाय, ज्याला 2-2.5 महिन्याच्या गोळ्या आहेत त्याला झोपेची गोळी देणं कंपल्सरी. असा नियमच आहे आता, नवीन अपडेट आहे कोरोना नंतरच. आता जुन्या काळात म्हणजे अँटीबायोटिक जे आहे आपण त्या 3 गोळ्यात भागत होतं. कोरोना पासून 3 गोळ्यात भागत नाही, आता 5 घ्याव्या लागतात. आता 500ची पॅरासिटामॉल काम करत नाही, 650ची डोलोच घ्यावं लागते. तो आम्हाला डोल होतो, जागेवर बसवतो माणूस सध्या. चला, मी त्यांना विचारलं बरोबर की तुम्ही झोपेची गोळी मला का दिली. त्याने उत्तर फार गोड दिलं. ते म्हणे महाराज सध्याचं जीवन एवढं धकाधकीचं झालं, माणसं औषधं खातात पण शांत झोपत नाहीत. म्हणजे लोकांनी जेवढा काळ आडवं पडले तेवढ्या काळ त्यांनी शांत झोपावं. कारण औषध काय करतं, रोग घालवत नाही, त्या रोगाला लढण्याची ताकद देत. आणि सगळ्यात मोठी ताकद आहे झोप. फार मोठी ताकद आहे. उपनिषदातून पटवून देतो मला, उपनिषदातून म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म किती हातात हात घेऊन चालतंय. हो हो. आणि अशा संपन्न तत्वज्ञानाची सांगड असताना लोक नाशिकला पळतात, नको त्यांच्या नादी लागतात. आणि नको त्यांच्या नादी लागून संप्रदायाचं अध्यात्माच्या क्षेत्राचं हिंदू धर्माला गालबोट लावतात. आणि माफी मागून बोलतो, सामान्य वारकरी जात नाही. झालं माझं बोलणं.
आमच्या वारकऱ्यांनी सगळी वृत्ती ज्ञानोबा तुकोबाच्या चरणी समर्पित केली. त्याला बाजूला जायला वेळ कुठे? जातात कोण? नाव पहा, प्रसिद्ध आहेत, कशाला मला ताण देता? एका कीर्तनात ताण घेतला मी वाढून जाईल. नका मला ताण देता. विचार काय सांगत होतो? विचार. माणसं शांत काय होत नाही, झोपत नाहीत. उपनिषद सांगत होतो झोप किती महत्वाची आहे. आपल्या उपनिषदात असं म्हटलंय, सौम्य तदा सतः संपन्नो भवती. हे सौम्य, सौम्य म्हणजे तो शिष्य गुरुचा संबोधन आहे. हे सौम्य, हे शिष्या, तदा म्हणजे त्या काळात. कोण्या काळात? सुषुप्ती काली. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा स्वतः हा जीवात्मा संपन्न होतो. किती थकलेला माणूस 4 तास झोपला की परत फ्रेश होतो. नेमकं झोपीत कोणतं औषध घेतो? मनाची शांतता, मनाची विचार शून्यता हे जीवनातलं सगळ्यात मोठं समाधान आहे. सगळ्यात मोठं समाधान आहे. बघा, ज्ञानोबाराची भाषा पहा. ओवी नंतर सांगतो, आधी अन्नाचा दृष्टांत येतो. जगन्नाथ अण्णा सांगायची, अशी काही माणसं आहेत की त्यांना तासभर सुद्धा तंबाखू वाचून करमत नाही. अशी काही माणसं आहेत त्यांना तासभर सुद्धा सिगारेट वाचून करमत नाही. त्याला इंग्रजीमध्ये मला वाटतं राहुल भाई चेन स्मोकर म्हणतात. जगन्नाथ अण्णा काय म्हणायचे? हा एकदा सकाळी उठला आणि एकदा पिढीला काडी लावली, दिवसभर याला काडी लागतच नाही. अण्णा म्हणायचे, हा एकदा सकाळी उठला आणि एकदा का त्याने सिगारेट बिडीला काडी लावली, याला दिवसभर काडी लागतच नाही. मग दिवसभर बिडीला बिडी. अण्णा म्हणायचे, कुठपर्यंत? ह्याला काडी लागत नाही तोपर्यंत. जगन्नाथाची भाषा. मग जेव्हा माणूस 1 तास सुद्धा तंबाखू सिगारेट वाचून जगू शकत नाही जागृतीत, तो माणूस झोपल्यानंतर 6-6 तास कसा त्याच्या वाचून जगतो? त्याच्या वाचून कसा काय जगतो? त्या काळामध्ये वासना शून्य हृदय असतं माणसाचं. सुषुप्तीमध्ये कोणताच विकार नसतो. आणि तेव्हा कोणताच विकार नसल्यामुळे मन शांत असतं. आणि त्याच्यात फार मोठी काय आहे? ऊर्जा आहे. फार मोठी ताकद आहे त्या मनामध्ये. तो सर्व शरीराला काय करू शकतो? अमृत तत्वाचं दान करून पुन्हा ताजतवाना करू शकतो. बघा ना, विपर्यास कसा आहे, विचित्रता कशी आहे. पण एकदा झोपेतून उठला, दाढी खाजवतच उठतो. आणि बायकोला, तिथे काय हो, माझे कामधेनू कुठे आहे? कामधेनू माहितीये ना तुम्हाला? गायला कामधेनू म्हणतात. माझे कामधेनू कुठे आहे? तिने रात्री उशी खाली ठेवली होती ना. कामधेनू ध्यानात आली ना? का संगमनेरला जाऊन मालपाणी साहेबाला घेऊन येऊ? तुम्हाला समजून सांगण्याकरता. माझे कामधेनू कुठे आहे? ती रात्री उशी खाली ठेवली होती ना. मग हात घालतो. कराग्रे बसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंद, प्रभात करू दर्शन. का? मन विचार शून्य आहे. मन आत्मयाला जे एकरूप आहे. आपल्याकडे नियम काय? वृत्ती अज्ञाना साचाची पुढे ओवी सांगायची राहिली तेवढी सांगतो. साचाची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा, तो ब्रह्मभाव साचुकारा म्हणून येतात. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, जीव एकदा सुषुप्तीत गेला बुवा, आणि तो जर जागृती स्वप्न या वृत्तीवर आला नाही तर तो ब्रह्मभावच आहे. मग पूर्व पक्षाने आक्षेप घेतला. मग तेव्हा जर तो ब्रह्मानुभूती घेतो सुषुप्तीमध्ये, मग ब्रह्म एकदा अनुभवाला आलं की मग तो मुक्त झाला. मग बद्धाचा व्यवहार जागृतीत कसा काय होतो? फक्त अडचण एवढी आहे, तो सुषुप्ती काळात ब्रह्माचा अनुभव अज्ञानानं आवृत्त असतो, स्पष्ट नाही. जेव्हा सद्गुरु कृपा करतात तेव्हाच धन्योहम पंचदशीच्या 7व्या प्रकरणाच्या समारोपामध्ये धन्योहम स्वात्मानम वेंजसा वेदमी. आणि उत्तरार्थ फार गोड आहे बाबाजी. धन्योहम आनंदम विभेती मे स्पष्टम. आता मला जो आनंद मिळतोय तो ब्रह्माचा मिळतो. तो कसा आहे? स्पष्ट आहे. तो जसा विषय इंद्रियाच्या संयोगातून भोगाने आवृत्त नाही, त्रिपुटीने युक्त नाही, आणि सुषुप्ती मधला अज्ञानाने आवृत्त नाही, निखळ ते सुख आहे. चला, मला एवढं सांगायचंय की मन माणसाचं शांत झालं, वेगळं काय करण्याची गरज नाही. मन करारे प्रसन्न, हे आमच्या संतांचं वाक्य आज सगळं जग डोक्यावर घेऊन नाचतंय. मन करारे प्रसन्न.
परिस्थितीने खूप चांगली आहेत आम्ही, मनस्थितीने फार विचित्र आहेत. आणि ऐकलं का, माणसाची मनस्थिती चांगली झाली ना, सुखाकरता परिस्थितीची गरजच पडत नाही. मी माझे गुरुवर आहे बोधे बाबाचं सांगतो, माझे म्हणजे आपले बोधे बाबाचं सांगतो. दिवस तिथी माझ्या पक्की डोक्यात आहे, साल फक्त डोक्यात नाही. अंदाजे 2004 किंवा 3 असावं अंदाजे. आषाढ शुद्ध द्वादशी, वासदेवा कोणती? आषाढ शुद्ध द्वादशी. अमृतबाजी होते. अमृतबाजी किती साली गेले आठवते का? बाजी जाण्याच्या आधी, अमृतबाजी जाण्याच्या आधी अंदाजे 1-2च्या दरम्यान असेल. हो, अमृत महाराज नरखेडकर त्याच्या जाण्याच्या आधीची गोष्ट. ढोक महाराजाचं कीर्तन यशवंत भुवनामध्ये, बाबाचा मठ यशवंत भुवन, त्या मठात. बरं, त्या मठात साहेब तुम्हाला लांबी रुंदी सांगतो, 60x90. एकही भिंत नाही, आपलं एकही खिडकी नाही. प्रत्येक भिंत 3-3 फुटाची, जुन्यातली ती मातीची. पण हवा यायला एकच सोर्स, दरवाजा. पण ढोक महाराजांचं कीर्तन एकतर आषाढी वारीची दमटपणा, त्या 3 मजले खचाखच भरलेले तो दमटपणा, आणि एकच दरवाजातून हवा यायला जायला मार्ग. पण लोक गर्दी करत होते म्हणून ते आपला कोण होते ते काका, देवीदास काका. त्या देवीदास काका पाहिला की मला एकच प्रमाण आठवायचं, नाही त्या यमाशी. तुम्ही पाहिले देवीदास काका? त्याला लेकराची जाय येतो. मी एवढ्या धाडसानं नाव घेऊन का बोलतो, तुम्ही मेलाय म्हणून, नाही तर लय कठीण झाला ते. दरवाजा सुद्धा काय केला त्यांनी, लावून टाकला. आणि 3 मजल्यामध्ये फक्त एक फॅन, ते ढोक महाराजाच्या डोक्यावर. आणि तो एक फॅन कोमल महाराज विलंबित 1 तालाच्या मात्रा मुजित होता. असा नाही, जल झाला विलंबित. त्या फॅन कडे पाहिलं की असं वाटायचं बाजीराव मस्तानीच्या महालातला काढला आणि इथंच आणून लावला. एवढा जुना तो पंखा. आणि मी बोधे बाबाच्या शेजारी टाळ घेऊन उभा, अक्षरशः सांगतोय बरं मी, घटना फार प्रेरणादायी बाबांची घटना आहे. मी बोधे बाबाच्या शेजारी टाळ घेऊन उभा, एवढं गरम होत होतं, काहीच्या काही गरम होत होतं. मी बाबा म्हणलं, बाबा गरम होतंय. वरचा टेबल फॅन आणायचा. खरं सांगू का, माझा स्वार्थ होता त्याच्यात. आम्ही बाबाच्या शेजारी होतो, बाबाच्या नावानं आणता येईल ना आपलं बी भागल, देवा शपथ माझ्या मनात. वरचा टेबल फॅन आणायचा. बाबा गरम किती होतंय. 2-3 वेळा म्हणलो मी माझ्या गुरुजीला. पण एक वाक्य बाबाने शेवटी वापरलं, बिना फॅन लावता माझी गरमी गेली, उष्णतेचा त्रास सांगतो. फक्त एक वाक्य बोलले बाबा, उमेश बुवा असू द्या म्हणले, आईच्या गर्भापेक्षा लई बरं. वाक्य आईच्या गर्भापेक्षा फार बरं. एकदा मनानं ही धारणा केली मग उपकरणाची गरज नाही पडत. फॅन न लावतात काय गेली, उष्णता घाम वगैरे सर्व संपून गेला. फार ताकद आहे आपल्या मनामध्ये, फार मनात मध्ये मोठी ताकद आहे. पण हे मन आहे ना, मन याने विचित्र गोष्ट करून ठेवली. काय केलं, हे मन 2 गोष्टी करतं. तुकोबरायचं प्रमाण आहे. प्रमादाची व्याख्या काय केली, प्रमाद कशाला म्हणतात, जे करायचं ते न करणं प्रमाद आहे, आणि जे करायचं नाही ते करणं तो प्रमाद आहे. वर्गामध्ये विद्यार्थी आले अभ्यासाकरता, त्याने अभ्यास करणं योग्य आहे, पण अभ्यास न करणं हा काय आहे, प्रमाद. शिक्षकाला ते त्रासच आहे. पण अभ्यास करायला आलेली मुलं त्यांनी अभ्यास जर केला नाही तर तेवढा त्रास होत नाही, पण पोराने अभ्यास सोडून धिंगाणा केला की जास्त त्रास होतो. हे मन नेमकं करतं, काय काय करीतो या मना परी नाही नारायणा. त्याचा पुढचा तुकडा फार महत्वाचा आहे, करू नये त्याची करीवी वंचना. जे करायला पाहिजे त्याचं काही नाही करायचं. ते आमच्या मराठवाड्यात एक मन आहे, करायचं तर राहू द्या, मला पळाट्याला जाऊ दे. आमच्या मराठवाड्यातली म्हण आहे. आमच्याकडची शेती पद्धती कशी आहे, जून मध्ये आमच्याकडे कपासी लावली जाते. काय लावली जाते, कपासी. आणि मग ती कपासी त्याच्या 2-3 वेचण्या होईपर्यंत जवळजवळ होळी सुद्धा होते. होळीच्या पुढे दिवस लोटतात.
होळीपासून तर जून पर्यंत म्हणजे फाल्गुनापासून तर आषाढापर्यंत काही काम नसतं. फक्त काय करायचं, त्या पळाट्या असतात त्या उपटायच्या आणि शेत स्वच्छ करायची. बरं ती कामं अशी असतात, आज नाही केली तरी चालतात, 8-10 दिवस लांबले तरी चालतात, एवढं काही महत्वाचं ते काम नाही. आणि जुन्या काळात यंत्र कमी होते, माणसाकडूनच कामं केली जात होती. पण ती सुनबाई पळाट्याला रोज जात होती. पण नेमके पाहुणे आले तर सासूबाई म्हटली, ऐकलं का सुनबाई? म्हणजे काय आत्या? अगं पाहुणे आले, स्वयंपाक केला पाहिजे. नाही नाही मुली, माझ्या पळाट्या राहिले. अगं पाहुणे महत्वाचे का पळाट्या महत्वाच्या? नाही नाही, मी पळाट्याकडे जाणार. हे हटवतपणाला म्हणतात. करायचं ते राहू द्या, मला पळाट्याला जाऊ दे. जे करायचं ते नाही, जे नाही करायचं ते आधी. मन तसंच करतं, मन तसंच करतं. मनाची एक विद्यार्थ्यांना मनाची ताकद आणि मन किती विचित्र हे सांगण्याकरता गुरुजीने एकदा एक युक्ती काढली. म्हणजे मुलांनो, तुम्ही माझ्याकडे 4 वर्ष शिकले. हो गुरुजी. मी तुम्हाला संयमाचा सगळा अभ्यास दिला. हो गुरुजी. तुम्हाला मी तत्वज्ञानाची सगळी परिभाषा समजून सांगितली. हो गुरुजी. हे तुम्ही डोक्यात आहे का तुमच्या मनापर्यंत पोहोचले, अनुभवात पोहोचले का, हे मला पाहिजे. काय काय नाही, माझ्याकरता फक्त 10 मिनिटं तुम्ही शांत बसायचं, ध्यान करायचं. किती मिनिट? फक्त 10 मिनिट. तुमची परीक्षा किती मिनिटाची? 10 मिनिटाची. हो गुरुजी, करतो आम्ही चिंतन. नाही पण माझी एक अट आहे म्हणले. काय? त्या 10 मिनिटात मनात माकड आलं नाही पाहिजे. काय आलं नाही पाहिजे? मनात माकड नाही आलं पाहिजे. 10 मिनिटांत विद्यार्थ्याला विचारलं, का रे देवाचं चिंतन झालं का? माकडाला सोडून. म्हणजे माकडाशिवाय काहीच ध्यानात नाही आलं. उलट गुरुजी तुम्ही जर म्हणले असते ना फक्त ध्यान करायचंय तर देव आला असता. तुम्ही माकड येऊ द्यायचं नाही म्हणल्यावर आमच्या मनानं तेच धरलं. ह्याला म्हणतात करू नये त्याची करी विवंचा. एक हॉल होता, हॉलमध्ये एक वाक्य लिहितो, कृपया वर पाहू नका. तरी तुम्हाला माहिती नाही सांगत, मग आता करू एकदा आवृत्ती, तुमचं लक्षात राहिलं पाहिजे. हॉलमध्ये वाक्य काय होतं? कृपया वर पाहू नका. काय गरज होती का पाहण्याची? तरी पाहिलं. वर एक वाक्य लिहितो, सांगून गाढवपणा केलाच का? हे म्हण जे करायचं ते करत नाही आणि जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहत नाही. भरतिया सवे धावे सैराट, वाट आडवाटे दरे दरकूट. हे आड वाट आडवाटे काय, दर काय, दरकूट काय, याच्या करता 15व्या अध्यायात जावं लागतं. श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. याच्यावरच्या ओव्या पहा. हा इंद्रिय काय करतात, हे मन काय करतं? इंद्रियाच्या साह्याने कधी रूपाच्या डोंगरामध्ये फिरतं, जिकडं जाऊ नये तिकडे जात आणि जे करायचं ते करत नाही. पण साधू संतांचं म्हणणं आहे, बाबा न करी रे मना काहीच कल्पना, हो चिंते आचरण. आपल्याला करता येईल. मला वाटतं भागवतामध्ये गुरुजी सदाशिवभावात ते आईल गीत येतं, भिक्षू गीत. त्या भिक्षू गीतामध्ये सुद्धा हाच विचार आहे त्या भिक्षू ब्राह्मणाचा. नायम जनो मे सुख दुःख हेतू, माझ्या दुःखाला जन कारणीभूत नाही. न देवता ग्रहात्म कर्म काला, कर्म नाही काल नाही. मग माझ्या दुःखाला कारण काय? मन एव परम कारण मामनंती. मन हेच माणसाच्या दुःखाला काय आहे? कारण आहे. आणि ते काय नको ते करतं. पण ऐकलं का, मनानं नको ते करायचं सोडलं आणि करायचं ते केलं, मग आपल्याला बंगला सुद्धा बांधायची गरज नाही आहे त्या ठिकाणी.
फार गोड एक दृष्टांत आहे. 5 मिनिटं जातील. 5 मिनिटात त्याला अजून छोटं करतो मी, कमी करतो. एक गावामध्ये एक विहीर होती. दृष्टांत फार उद्भूतच आहे, फार सुंदर आहे. हा मी दृष्टांत अखंडानंद सरस्वतीचा ऐकलाय, वाचलाय. एक विहीर होती एका गावात. ते म्हणले कीर्तन, त्यांचा उद्देश काय, सत्संगात का बसायचं, कीर्तनात का बसायचं, भजन का करायचं, वारी का करायची, त्याची फलश्रुती म्हणजे का करायची याचं हे समजावून सांगत असताना त्यांनी दिलेलं एक दृष्टांत फार गोड आहे. एका गावात एक विहीर होती. एवढं गोड पाणी, एवढं मधुर पाणी. लोक म्हणायचे महाराज एकदा आमच्या विहिरीचं पाणी पिऊन बघा, नंतर नारळाचंही पाणी विसरून जाल, एवढं सुंदर पाणी आमच्या गावात. पण आम्ही आता TDS वगैरे तपासून आणलाय, क्षार नाही काय नाही, एकदम सुंदर पाणी म्हणले आमच्या गावात. वा वा छान. एक विहीर त्या गावात, सगळ्या गावाला पाणी प्यायला एकच विहीर, एकच विहीर. आणि पोखरा योजना नव्हती. पोखराच ना, बरोबर ना, शासनाची योजना होती ना काहीतरी पोखरा. एकच विहीर होती. मग त्या गावात 2 कुत्र्याची भांडणं लागली. दोन्ही कुत्रे 4-4 पायाचे होते. म्हणजे अपघातात एखादा तुटला असं तुमच्या डोक्यात असेल म्हणून खुलासा केला, बाकी काय नाही. 2 कुत्र्याची काय लागले, भांडणं लागले. आणि कुत्रे भांडत भांडत त्या विहिरीत जाऊन पडले, मेले, सडले. आता कुत्रे सडल्यामुळे पाण्याचा घाण वास यायला लागला. सगळं गाव सरपंचाकडे, सरपंच पाण्याचा वास येतो, पाण्याचा वास येतो, काहीतरी करा. लगेच सरपंचाने ग्रामसभा बोलवली. पाण्याचा वास येतोय म्हटले, काय पाणी पिण्याचा एकच माध्यम आहे आणि त्या माध्यमाला सुद्धा पाण्याचा घाण वास येतोय, काय केलं पाहिजे. एक बोला सरपंच मी सांगतो काय केलं पाहिजे. बोल काय केलं पाहिजे. त्याच्यात अत्तर टाकलं पाहिजे. त्याच्यात काय टाकलं पाहिजे, अत्तर. म्हणजे काय, अत्तर टाकलं की वास येत नाही म्हणले. कशावर, माझा अनुभव. 18 दिवस आंघोळ करत नाही, आला का कधी वास. आता तो म्हणला तुम्ही माझ्याकडे बघू, मी वारकरी माणूस आहे, रोज आंघोळ करू, वास येत नाही म्हणलं. असं लगेच अत्तर आणायला कुठं पाठवू, मारेगावला पाठवू. कुठे पाठवलं, चोपडा, मालेगाव सारखं, मालेगाव सारखं. लगेच खस, हिना, जन्नते फिरदोस, इथे ना, केवड़ा, गुलाब, मोगरा, लेकिन अभी तो फॉक चल रहा है. असा अत्तर आणलं. कशात टाकलं, विहिरीत टाकलं. एक दिवस बरं वाटलं, पुन्हा वाशायचा समजा. काय केलं पाहिजे, परत सभा बोलवली, ग्रामसभा. एक मला साहेब मी सांगू एक सल्ला, काय अत्तरानं काही होणार नाही हे मला त्या दिवशी माहित होतं. मग बोला का नाही, मी बोललं की त्याला लई लागत, माझं बोललेलं त्याला लई लागत. ह्या पायीच लई नुकसान झाले गावागावात. कोणी आपल्यावर रोज घ्यायला तयारच नाही. महाराज काहीतरी विधायक काम करायचं ठरलं तर न्यासातील एखाद्या माणसाला विरोध आपल्यावर घ्यावा लागतो. महाराज याचा अनुभव सांगतो मी. जेव्हा जेव्हा विरोध घ्यायची वेळ आली, त्या सगळ्यात पुढे राहिलेले बरं. कोणीतरी काय घ्यावा लागतो, रोष घ्यावा लागतो. परक्याचा रोष घेणं सोपं असतं महाराज, आपल्याचा रोष घेणं लय अवघड असतं. परक्याचा रोष घेता येतो, बोलता येतो, पण आपल्याचा रोष घेणं अति अवघड असतं. कोणीतरी आपली इमेज बाजूला ठेवून, आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून काय घ्यावा लागत असतो, विरोध. पण केवळ बरेच ट्रस्ट, बरेच मंडळ, हो, एकानं खर तर लोकशाहीची, आपल्या सगळ्या ट्रस्ट लोकशाहीच्या, म्हणजे आपल्या संविधान कोणतं आहे, लोकशाहीच आहे. पण कितीतरी ट्रस्ट हुकुमशाहीच्या झाल्या. त्या अध्यक्षांना म्हणाले असं का रे, हो 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 हो, तो नाही म्हणला, पुढच्या वर्षी तो ट्रस्ट मधूनच काढून टाकला. असे लई ट्रस्ट आहेत भाऊ, नंतर नाव सांगतो. अशा ट्रस्ट सांगायचे काय गरज आहे, तुम्हाला माहिती आहे. असं आता ते जाऊ दे, जे झालं ते तू सांग काय केलं पाहिजे. काय नाही म्हणजे आपल्या गावातल्या पाण्याला शाप लागलाय, पवित्र तीर्थाचं पाणी आणून टाकलं पाहिजे. पाठवलं, तापीचं पाणी आणलं, इंद्रायणीचं पाणी आणलं पंढरपूरवरून, चंद्रभागेचं पाणी आणलं अयोध्येवरून,
शरयूचं पाणी आणलं काशीवरून, गंगेचं पाणी आणलं अयोध्येवरून, फल्गु नदीचं पाणी आणलं आपल्या तेरवरून. असे पाणी आणले सगळे. याच्यात दोन गोष्टी, एक तर कोणत्या नद्या कुठे त्याचं ज्ञान नाही, आणि दुसरी गोष्ट माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही. दोन्हीपैकी काहीतरी आहे. सगळ्या पवित्र तीर्थाचं काय केलं, पाणी आणलं टाकलं, पण वास गेला. त्यांना एक जण भेटला, एका मिनिटात पाणी घालवतो, 2 लाख द्या विजिटचे. त्याची विजिट केली, वाद जायना, पण सरपंचाचा चेहरा पडला. योगायोगानं त्या गावात मी गेलो, आम्हाला जावं लागतं अशा गावात. सरपंच सरपंच बोला ना महाराज. फारच चेहरा पडला. हो ना, मला लग्नही झालेलं नाही तुमचं, तरुण आहेत तुम्ही, अजून लग्न नाही तुमचं, एवढा चेहरा का बरं तुमचा पडला? काय सांगू महाराज, तरुण नेतृत्व म्हणून लोकांनी जिम्मेदारी टाकली, पण जेव्हा लोकांच्या जिम्मेदाराला खरा उतरत नाही तेव्हा माझ्या सरपंच पदाचा काय अर्थ आहे असं मला वाटतं. आपण झालं काय, गावात पाण्याची एक विहीर आहे, घाण वास येतोय, पाण्याचा वासच जात नाही. काय काय उपाय केले, आतर टाकून पाहिलं, त्या आमका बाबा आणून पाहिला, तीर्थाचं पाणी आणून टाकलं, काही फायदा झाला नाही. वास कशामुळे येतो? आणि काय नाही म्हणजे गेल्या महिन्यात 2 कुत्रे पडले होते, ते काढले का? नाही. कुत्रे काढले नाही. काय टाकत राहिले उपाय? किती दिवसानं वाजेल? मी सरपंच काही गरज नाही, मी सांगतो तेवढा उपाय करा, आपोआप पाणी स्वच्छ होईल. आणि काय करावं लागेल? काय नाही, फक्त ते 2 कुत्रे काढा. त्या विहिरीतले 2 कुत्रे काढले, नंतर पाणी टाकायची, तीर्थ टाकायची गरज पडली नाही, कोणता काही उपचार करण्याची गरज पडली नाही, आपोआप पाणी स्वच्छ झालं. पाणी घाण कशानं झालं होतं? 2 कुत्र्यामुळे झालं होतं. दृष्टांत कळाला ना? तद्वत आहे का, आपल्या हृदय नावाच्या विहिरीत बी 2 कुत्रे पडले. ते 2 कुत्रे कोणते सांगू? भीती आणि चिंता. आपल्याकडे 2च प्रकारचे पदार्थ आहेत. आता माझं बोलणं थोडस लक्ष देऊन, थोडा ताण देऊन ऐका. आपल्याकडे 2च प्रकारचे पदार्थ आहेत, काही प्राप्त आहेत आणि काही अप्राप्त आहेत. पदार्थ किती आहेत? 2च आहेत. काय आपल्याला प्राप्त झालेत आणि काही प्राप्त व्हायचे आहेत. पण जीवाला या अप्राप्त आणि प्राप्त आणि अप्राप्त विषयाविषयी 2 अडचणी आहेत. जे आम्हाला अप्राप्त आहे त्याची चिंता आहे, आणि जे प्राप्त आहे त्याची भीती आहे. अप्राप्त विषयाची आम्हाला काय आहे? चिंता आहे. आणि प्राप्त विषयाची काय? भीती आहे. सांगतो तुम्हाला, सांगतो. सुरुवात राजकारणापासून करतो. सत्ता येईल का नाही, येईल का नाही, चिंता आहे. आलेली टिकल का नाही, टिकल का नाही, भीती. लग्न होईल का नाही, होईल का नाही, चिंता आहे. लग्न टिकल का नाही, टिकल का नाही, भीती. आणि खरंच भीती आहे. म्हणून मी घाबरलो. त्या भीतीला मी घाबरलो. चिंता आहे. मुलगा होईल का नाही, होईल का नाही, चिंता आहे. मुलगा चांगला निघल का नाही, निघल का नाही, याची काय भीती आहे. सगळ्या वक्तव्याचं या 2च शब्दात तात्पर्य, जे मिळाले त्याच्याविषयी भीती आहे, आणि जे मिळालं नाही त्याच्याविषयी चिंता. आणि या 2 कुत्र्यांनी, भीती आणि चिंता, या 2 कुत्र्यांनी आमच्या हृदयातलं सुखाचा झरा आटून टाकलाय. त्याचा वास की जयाचा जेठरू प्रसवी अमृताचा निर्जरू. पण या 2 कुत्र्यांनी वाट लावून टाकली. मग ऐकलं का, जीवन सुखी बनण्याकरता फक्त 2 कुत्रे काढावे लागतील आपल्याला. पण काय झालं, जसं तो सरपंच, कुत्रे तसेच. आत्तर टाक, पाणी टाक, अंगारा कर, धुपारा कर. लक्षात येते का पुन्हा एकदा सांगू? कुत्रे तसेच. आमच्या हृदयातले 2 कुत्रे तसेच. बंगला बांध, गाडी घे, हे कर, ते हे केलं नाही पाहिजे अशा मन दावाचा मी नाहीये, पण हे निघालं पाहिजे. आता किती दिवस करतच राहायचंय? किती दिवस? एक शेर आहे, लय गोड आहे, राहत इंदुरीचा. सहसा आम्ही कीर्तनात म्हणत नाही, बाबा आज म्हणू. सहसा मी म्हणत नाही, पण असं म्हणून मी रोज म्हणतो. लय गोड आहे आणि प्रत्येकाने विचार करण्यासारखा शेर आहे, फार गोड आहे.
हो, आमचा तरी व्याप आहे ना एका विशिष्ट घरापुरता आहे, तुमचे व्याप फार मोठे मोठे. हो, तुम्ही पण या शेरचा लक्षपूर्वक ऐकला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सगळ्यांनीच ऐकला पाहिजे. काय म्हणतात राहत इंदुरी, लय गोडे बोल. जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं. काय म्हणतात, जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं, मेरा क्या जुर्म है मुझे पता ही नहीं. जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं, मेरा क्या जुर्म है मुझे पता ही नहीं. इतने हिस्सों में बढ़ गया हूं मैं, मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं. इतका वाटून गेलो मी सगळ्यांकरता, मी स्वतः करता शिल्लक राहिलोच नाही. पण ऐकलं का, आपुली आपण करा सोडून, आपण जेवणी जेवविलो का क्षेपाप्रमाणे बघ, पण सेवितो आरस वाटितो अनेका, ऐसे जागवितो मना सरिसे जनाचं येतं. ही सगळी प्रमाण काय सांगतात, आधी तो आत्मकेंद्री होऊन संपन्न बन, मग आणि मग एक आहे हे दोन कुत्रे जर काढायचे असतील, कोणते, भीती आणि चिंता, याला औषध एकच आहे. औषध सडके कुत्रे कोण काढू शकतो, कर्मचारीच काढू शकतो. हो, कधी कधी काय, कधी स्वभाव आडवा येतो, तर कधी कधी प्रतिष्ठा आडवी होती सामान्य काम करायला. कधी कधी स्वभाव आडवा येतो, आपल्याला ती सवय नसते, आणि कधी कधी काय आडवी येते, प्रतिष्ठा. मी एवढा संगीत विशारद, मला कणिक म्हणून आण, इथं काय आडवी आली, प्रतिष्ठा. कधी कधी स्वभाव असतो. आणि मग ही चिंता नावाचं कुत्र, ही भीती नावाचं कुत्र काढायचं ठरलं, त्याला एकच मार्ग आहे, चिंतन. त्याला एकच मार्ग आहे, काय, चिंतन आहे. म्हणून काय, त्या ऊर्जेचा नियम आहे, ऊर्जा साठवता येत नसते, ती डायव्हर्ट करावं लागते, वळवावी लागते. तसं हे मन शांत होणार नाही लवकर. अप्यब्धेपानान महतान सुमेरून मुलनादपी अभिवन्या अशनात साधो विषमश्चित्त निग्रह. योग वासिष्ठातलं प्रमाण पंचदशीकाराने सुद्धा हे घेतलेलं आहे. काय म्हटलंय, अप्यब्धी पानान महतान, महतान अब्धी समुद्र, पानान एका घोटात पिता येईल म्हणले, एका घोटात पिता येईल. सुमेरून मुलनादपी, त्रैलोक्याला आधारभूत असणारा मेरू पर्वत मुळा सगळं उपटून टाकता येईल. आपी वन्य आशनात साधो, हे रामा साधो, आपी वन्य आशनात सगळे अग्नी खाता येईल, पण विषमश्चित्त निग्रह, पण चित्त निग्रहित करणं, त्याला थांबवणं शक्य नाही. थांबू नका, फक्त वळवा. त्याला काय करा, वळवा. कुठे वळवा, चिंतनाकडे वळवा. सगळ्या संतांचा एकच आग्रह, देवाचाही सुद्धा, चिंतोसी आपलं असत कीर्तयंतो माम यत अनन्यास चिंतयंतो माम, अनन्यास चिंतयंतो माम. भाव वेगळा बाबाजी तिथं श्लोकाचा, पण मी आता आज्ञर्थ घेतो एवढ्या पदाला. अनन्यास चिंतयंतो माम, अनन्य भावानं तू माझं चिंतन कर. तू मन हे मीची करी, तुझा सातबारा माझा करी. फक्त तू काय कर दे, मन मला दे, मन मला दे. बरं ऐक, हो, आणि मन मला दे याचा अर्थ काय, मन लावा एकांती साधू संगे, मन चिंतनाकडे लावा. चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा. पण जीवाचा स्वभाव आहे, फायद्याशिवाय माणूस कुठंच वळायला तयार नाही. माणसाला काय पाहिजे, फायदा, हा जीवाचा स्वभाव आहे. प्रयोजन मनोदिष्य मंदहापी न प्रवर्तते. फळ दिसल्याशिवाय मंदातला अतिमंद प्राणी सुद्धा कुठं वळत नाही. गाढव सुद्धा उगत कोणा शेतात जात नाही, तिथं काहीतरी खायला चांगला असेल या अंदाजानं जात. गाढवाचं बोलतोय, खराचं असं तर नराचं कसं, खराचं असं. मंदातला अतिमंद सुद्धा फळाशिवाय कोण्या कामात प्रवृत्त होत नाही. मग ह्या मनाला चिंतनाची सवय लावा, सवय लावा असा जेव्हा आग्रह धरला, तेव्हा या लोकांना चिंतनाचा महिमा सांगितला पाहिजे, या लोकांना चिंतनाची फलश्रुती सांगितली पाहिजे, यांना चिंतन कोणाचं करावं हे सांगितलं पाहिजे. अर्थात एकच युक्तिवाद सांगतो, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. हा, इकडे पहा, जेव्हा गुरुजी म्हणतात मुलांनो अभ्यास करा, काय म्हणतात, आता संत आपल्याला काय म्हणतात, चिंतन करा. जसं वर्गामध्ये गुरुजी काय म्हणतात, मुलांनो अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. जेव्हा गुरुजी म्हणतात अभ्यास करा, तेव्हा विद्यार्थी दोन प्रश्न विचारू शकतो.
काय अभ्यास कोणता करा, आपला अभ्यास कोणाचा करा, कोणता करा, आणि अभ्यास का करा, अभ्यास कोणाचा करा. खरं तर प्रश्न 3 आहेत, पण 3 अध्यावृत घेतो. अभंगात 2 जरी दिसले ते गुप्त आहे. अभ्यास कोणता करायचा, अभ्यास कसा करायचा, आणि अभ्यास का करायचा, 3 गोष्टी. तसं तुकाराम महाराजाला विचारलं आम्ही, चिंतन कोणाचं करायचं, कसं करायचं आणि का करायचं, तर आधी जीवानं चिंतन कोणाचं केलं पाहिजे याचं उत्तर सांगत असताना तुकोबाराय म्हणजे सकळ मंगळ मंगळाचे. कोणाचे चिंतन करा, जो सकळ मंगळाचा मंगळ आहे त्याच करा. पण त्यांना विचारलं का केलं पाहिजे, त्या फलश्रुतीतली अत्यंत महत्वाची फलश्रुती अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. चिंतने ताकद वाढण्याकरता, हे मन संपन्न होण्याकरता चिंतन केलं पाहिजे. कोणाचं केलं पाहिजे, जो सकळ मंगळाचा मंगळ आहे त्याचं केलं पाहिजे. मग सकळ मंगळाचा मंगळ कोण आहे, सकळ मंगळाचा मंगळ कोण आहे, चला महाभारतामध्ये. महाभारतामध्ये धर्मराजा जेव्हा भगवान स्वतः घेऊन भीष्माकडे गेले, सगळ्याला माहितीये भीष्माकडे गेले, भीष्माला युधिष्ठिराने प्रश्न विचारला. हो, काय प्रश्न विचारला, युधिष्ठिर वाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवा शुभं को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं चपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. असा कोणाचा जप केला असता, अर्थात कोणाचं चिंतन केलं असता जीव या संसार सागरातून बाहेर पडतो. भीष्माने त्याचे जे उत्तर दिले त्याच्यात हीच भाषा वापरली. युधिष्ठिरा पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो वयः पिता. जो भूताचा पिता असून जो अव्यय स्वरूप आहे, भूताचा पिता आहे आणि तो कसा आहे, अव्यय स्वरूप आहे. हो, तो मूर्ताचे नि मेळे मूर्तचे ओनी खेळे पण अमूर्तपण न मळे दातुलियाचे, ज्ञानोबाराची भाषा पहा. हो, असा जो आहे तो, मला त्या बाकी पदाबद्दल सध्या प्रयोजन नाही. पवित्राणां पवित्रम यो मंगलानांच मंगलम. जगात जेवढ्या मंगल वस्तू आहेत त्या मंगलाचा हा मंगल आहे. जगात काय काय मंगल वस्तू आहेत, काही वस्तू मंगल आहेत, काही संकेत मंगल आहेत, काही नाद मंगल आहेत. ऐकलं का, जर तुम्ही कोणा कामाला निघाले आणि तुमच्या कानावर विण्याचा झणकार आला, हा तो मंगल आहे. विण्याचा झणकार मंगल आहे. महाराज एवढंच नाही, विण्याची एवढी ताकद आहे, वारकरी संप्रदायात टाळच का, विनाच का, याला विज्ञान आहे. नाचून नाचून उष्णता वाढते आणि टाळ काश्याचे असतात. टाळ कशाचे असतात, काश्याचे. आणि कास धातू असा आहे तो माणसाच्या शरीरातली उष्णता काढून टाकतो. वाजवताना टाळाला हात लागतात
आणि एरवी सुद्धा असं टाळ हात करून उभं राहिलं पाहिजे. हा, फक्त ते टाळ काशाचे पाहिजे. आता काशात बी असं झालं, मुळात कासा हा संमिश्र धातू आहे, हा नैसर्गिक धातू नाहीये. कास, तांब आणि शिस याचं प्रमाण असतं विशिष्ट, ते मिसळलं की त्यापासून जो बनतो त्याला काय म्हणतात, कास असं म्हणतात. चला, कास. आणि विना का, विण्याचा झणकार आहे ना, ज्याला बीपीचा त्रास आहे त्याने खोलीत, बंद खोलीमध्ये विणा घ्यायचा आणि विण्याची तार छेडायची आणि त्या ताराला ऐकत राहायचं. वृत्ती मन लगेच शांत होतं, बीपी कंट्रोल होतो. फक्त नियम आहे, विणा लावलेला पाहिजे. आता तो सांगळांग भांगळांग असला डोकं उठत, काय माझं रोग कालच्या सारखं. काय करा, कुठे आलो तुम्ही? सकळ. विण्याचा नाद मंगल आहे, मृदंगाचा धा मंगल आहे. आपण जर कामाला निघालो आणि पुढे एखादी सुवासनबाई पाण्याचा हांडा घेऊन आली, मंगल आहे. म्हणून जुन्या काळात मी पाहिलं, आताच मला माहित नाही, जर माणसं कुठं कामाला निघाली तर एखादी बाई जर डोक्यावर पाण्याचा हांडा घेऊन आली, तो लोक थांबायचे आणि आपल्या खिशातले पैसे त्या हांड्यात टाकायचे. ते कोण्या काळातलं सांगतो, जेव्हा हांडे बायाच्या डोक्या होते तेव्हाच सांगतो. जेव्हापासून माणसं घ्यायला लागली तेव्हापासून ते बंद झाले टाकायचे. जुन्या काळात बाया पाणी भरत होत्या, मधला काळ असाला माणसं भरायला लागली, आता कोणीच भरत नाही, नळ आपोआप सगळ्या टाक्या भरून टाकल्या. मंगल आहे. आपण निघालो एखाद्या कामाला, हो, मुंगूस आडवा गेला, मंगल आहे. मोर दिसला, मंगल आहे. हो, आपल्यासमोर कोणी दूध घेऊन आलं, मंगल आहे. दही घेऊन आलं, मंगल आहे. दूध, दही आणि तुपाच्या बाबतीत असं सांगितलं शास्त्राने, दही, दूध, तूप घेऊन जर कोणी आपल्याला म्हटलं, कुठे गेला रे, कुठे निघाला, आता जाय रे ना, चुकला थोडं आहे ना, बरोबर. थोडं थोडं शिकायला लागलोय, कारण आता खांदीचे तडका बी लागायला लागला. आता नुसतं ते जमना, अभ्यास करून जमना मारा. सध्याच्या काळात ज्या भागात गेले ते तडके मारा, विदर्भी तडका, खानदेशी तडका, मराठवाडी धुपन, हो, सातारी खेकाना. आता काय सांगायचं तुम्हाला. जर एखादं कोणी म्हटला तूप घेऊन चालू, त्याला नमस्कार करायला सांगितला शास्त्राने. आपल्याला जर कोणी दूध घ्या म्हटलं, दूध घेऊन आलं तर नकारायला परवानगी नाही. आणि जर तुम्हाला प्रकृतीला सहन होत नसेल, त्या दुधाचा नमस्कार करावा आणि मग त्याला परत पाठवावं. सन्माननीय वस्तू आहेत या, बऱ्याच गोष्टी मंगल आहेत. तुळशी, तुळस मंगल आहे. बेलाचं पान काय वृक्षात मंगल आहेत, हो, मंगल आहेत. पण या सगळ्या मंगल वस्तूच्या ठिकाणी असणारं मंगलत्व हे कुठून आलं? यद्यप विभूतिमत सत्वम श्रीमत ऊर्जित मेव वा. अर्जुना, ज्या ज्या ठिकाणी तुला जे जे ज्येष्ठ दिसत ते मी आहे असं समज. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठला श्री हा देव आहे किंवा देवाचं नाव आहे, नामनामीचा आभेद आहे. चला, असा मंगळाचा जो मंगल आहे, सगळ्या मंगल वस्तूला ज्याच्यापासून मंगलत्व आहे अशाचं चिंतन करा, म्हणजे देवाचं चिंतन करा. ठीक आहे महाराज, आता एक झालं, कोणाचं करायचं? देवाचं करायचं. पण कसं करायचं? कसं करायचं? चिंतनाचा नियम असा आहे, हो, ध्यानाच्या, ते ध्यान शब्द वापरला पण चिंतना करता घेऊ. ध्येय सत्व मनो यस्य ध्येय मेवानुपश्यती नान्यम पदार्थम जानाति ध्यान मे तत्व कीर्तितः. ध्यान कशाला म्हटलंय? ध्येयाला गोचर आपली वृत्ती असली पाहिजे, ध्येय गोचर असली पाहिजे. ध्येय अनुपश्य असं म्हणजे आपली आपली नजर सुद्धा त्या ध्येयाकडे असली पाहिजे आणि आपल्या सर्व इंद्रियाची वृत्ती सुद्धा त्या ध्येयाकडे असली पाहिजे. अन्य पदार्थाचा विसर पडला पाहिजे, त्याला म्हणतात ध्यान, त्याला म्हणतात चिंतन. म्हणजे चिंतन म्हणजे काय? ज्याचं करायचं वृत्ती आणि इंद्रिय त्याच्याकडेच असली पाहिजे,
त्याच्याकडेच वृत्ती, त्याच्याकडेच इंद्रिय असली पाहिजे. आणि अन्य पदार्थाकडे लक्ष न जाणं याला चिंतन म्हणतात. अन्य पदार्थाकडे लक्ष गेलं लय घोटाळे होतात. त्याला उदाहरणं देतो एक दोन उदाहरणे देतो. मुळात चिंतन कसं असतं. डोंबारी माहिती तुम्हाला? डोंबारी इकडे असतात ते डोंबारीचे खेळ. 2 लाकडं असतात बांधलेले आणि त्याला आडवी काय असते? दोरी. आणि त्याच्यावरती बाई किंवा पुरुष चालतो. परमार्थिकाने त्या बाईला गुरु केलं पाहिजे महाराज. कोणाला? त्या डोंबऱ्याच्या बाईला. ती बाई जेव्हा दोरीवर चालते तेव्हा तिचा नवरा ढोल वाजवतो, तिचा पोरगा प्लेट फिरवतो. लोक म्हणतात वा काय धाडस आहे बाईचं, वा काय साहसी खेळ आहे. लोक स्तुती करतात, लोक पैसे देतात, नवरा ढोल वाजवतो. पण मला सांगा ती बाई ढोल ऐकते का स्तुती ऐकते का पैसा पाहते? ती ढोलही ऐकत नाही, ती स्तुती ऐकत नाही आणि ती पैसाही पाहत नाही. ती फक्त दोरी पाहते. तिला माहित असतं नजर हाटी. ती कुठं पाहते? दोरीकडे पाहते. तसं ज्याला परमार्थात काही ध्येय गाठायचंय त्याला स्तुती, सन्मान आणि पैसा याच्याकडून दुर्लक्ष केल्याशिवाय ध्येय सापडणार. जिम्मेदार बॉय. विषय बरोबर आहे की परमार्थ करणाऱ्याने स्तुतीकडे पाहायचं नाही आणि निंदेकडे पाहायचं नाही. पाहिलेले घोटाळे होतात, फार घोटाळे होतात. एक माणूस निघाला चोपड्याला. मला गावाचे नाव तुम्ही सांगा रस्त्यात. कुठे निघाला? चोपड्याला. पण बायको म्हणली अहो जुन्या काळात एवढ्या ढाबेन हॉटेलचा सुकाळ नव्हता. हा तुम्ही एक करा आपली शिदुरी असू द्या. चोपडा किती पडतो इथून? 35 किलोमीटर. काय हरकत नाही. मग बायकोन आपल्या 5-10 भाकरी दिल्या. माणूस जुन्या काळातला एका पावावर जाम होणारा नव्हता. वडापाव झाला जामाचा नव्हता तो. आणि पहिलंच गाव लागलं कोणतं? कोसंबा. कुसुंब्यामध्ये कुत्रे भुंकाय लागले याला. भुंकताना कुत्र्याची एक केलंय, भुंकणाऱ्या कुत्र्याची एक केलंय. हो तरणे बी भुंकतात, ताकदीनं भुंकतात तरणे. बारके आमच्या तात्याची भाषा वापरू का? ज्याला धुवायची अक्कल नाही ते बी हात तोडसून धुवून घेत अशा काळात. काय कुत्रे डंगरे झाले महाराष्ट्राला. बसली जागा काय कुत्र्यांना बसली जागा उठवत नाही. पण कुत्र्याचा आवाज ऐकला की ते अंथरुणात पडल्यावर मी कुत्र्याचा फार अभ्यास केला. त्याच्याशिवाय माणसाला पुढे जातायचेच नाही. मला ते अभ्यास करू लागतो. कुत्रे काय करू लागले? कुसुंब्यातले भुंकाय लागले. पण कुत्र्याचं एक विशेष आहे. कुत्रे भुंकतात पण तुकडे टाकले धब्बी बसतात. देवाशपथ कुत्र्याचा असंच असतं. 10 भाकरी नेल्या होत्या बुवा, त्याच्यातली एक भाकर कुत्र्याला टाकली. कुत्रे शांत झाले. अनुभवात आलं भुंकल्याऱ्या कुत्र्याला भाकर टाकली किती शांत होतात. 10%, 5% देतच राहावं लागतं. पुढचं गाव हे म्हणले ते गाव. आता म्हणले ते गाव. कुसुंब्यातच कुत्रे असं नाही, प्रत्येक गावात कुत्रे. कुचर वटा प्रत्येक गावात आहे. पाठी फक्त पैठणला. पाठी कुठं लावलेली? कुचर वटा. नाही तर कुचर वटा प्रत्येक गावात. पण मागचा अनुभव जमेला धरून तिथेही भाकर टाकली. पुढचं गाव आलं तिथेही भाकर टाकली. असं भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देत राहिला. त्यांना तुकडे टाकत राहिला. चोपड्यात गेला, भूक लागली, भाकरच राहिली. उपवाशी काम याला. भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष दिलं. त्याला पोटाला पोटभर खायचे, त्याला भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष नाही द्यायचे. जर तुम्ही पोटाला पोटभर खाल, हो नाही तर कुत्रा या विषयावर अजून अर्धा तास बोलू शकतो.
जसं ते व्यक्ती आणि वल्ली पुलंचं व्याख्यान मला आहे. व्यक्ती आणि वल्ली एक एक व्यक्ती घेऊन त्याच्यावर ते काय करतात एक व्याख्यान देतात. कुत्रा या विषयावर मी व्याख्यान देऊ शकतो. चांगलं कुत्र, वफादार कुत्र, गाडीत फिरणारं कुत्र, रस्त्यावर फिरणारं कुत्र, लय कुत्र्याचे प्रकार असो. शेपूट हाणणारं कुत्र, चावणारं कुत्र, फिरको कुत्र, ढोंगी कुत्र, इमानदार कुत्र, लबाड कुत्र, लय कुत्र्याचे प्रकार असो. ती वस्तुतीकडे पाहत नाही, ते ध्येयाकडे पाहत नाही. चिंतन तोची एक ध्यावा चित्ते प्रमाण लय गोडे बोज आणू हाती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे. महाराज देवाचं चिंतन करताना जर जडाचं चिंतन घडलं तर काय होतं एकदा जाऊन सीताई साहेबाला विचारा. आणि देवाचं चिंतन करताना जीवाचं चिंतन केलं तर काय होतं एकदा गोपिकांना जाऊन विचारा. कोठे आड आली हे देह बुद्धी जीवाचं चिंतन नाडीली आशा मृद कांती सोनी जडाचं चिंतन. हरीनच धरायचं ठरलं. हरीनच तुम्हाला पुराणातली उदाहरण देतो. हरणापासून सावध राहायचं. या हरिणाने लय चांगल्या चांगल्याची वाट लावली. या हरणाने एका युगात राजा भरताची वाट लावली. याच हरणाने त्रेतायुगात सीतेची वाट लावली. आणि याच हरणाने कलियुगात सलमान खानची वाट लावली. हरी लय व्याख्या. इथं या ठिकाणी आमचे गुरुबंधू मंडळी त्यांना लवकर कळेल. तुम्हाला कळणारच आहे वादच नाही. सीतेला सुद्धा आडवा आला हरीनच आणि भरताला अडचणीत आणलं हरणाने. पण बाबाजी हरिण आलंबन एक आहे सदाशिव महाराज पण आवच्छेदक भिन्न भिन्न आहे. सीतेचा आवच्छेदक जड आहे आणि भरताचा आवच्छेदक जीव आहे. सीतेला हरणाची काय घेणं देणं नाही. सीतेला हरणाची कातडी पाहिजे तिचा आवच्छेदक जड आहे. आणि भरताला त्याचं मांस नाही पाहिजे त्याची कातडी नाही पाहिजे. भरताला हरिणच पाहिजे त्याचा आवच्छेदक जीव आहे. देवाचं चिंतन करता जीव बी आला नाही पाहिजे जडही आलं नाही पाहिजे. काय होतं 2 ओव्या 2 दृष्टांत आणि कीर्तनाला 8 तास. 4 चरण सरळ सांगून देतो. मुख्य गाभा पूर्ण करतो. बघा तुम्ही हो म्हणून ऐके अर्जुना ध्यायतो विषयन पुंस संगस्तेषुप जायते या श्लोकावरची ओवी आहे. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना काय पुरुष के तैसे विषयाचे ध्यान विपाये जरी वाहे मन येसने हे पतन निश्चित आहे. कडबा शब्द कळतो तुम्हाला. कडबा ज्वारीचा असतो ते काय कडबा ना केळीच्या भागात म्हणून विचारलं बाकी काय. कडबा कडब्याची पेंडी असते. मला विचारायचंय तुम्हाला सगळ्यांना शेतकरी आहेत तुम्ही. एक कडब्याची पेंडी पेटवायला किती काडी पेटायला लागतात. एक काडी पेटी ना एक काडी. एका पेंडीला एक काडी तर 2 पेंड्याला किती काडी. एकच. 2 पेंड्याला एक काडी तर 10 पेंड्याला किती काड्या. एकच. 10 पेंड्याला एक काडी तर अख्ख्या गंजीला किती काड्या. नाही अंदाजे सांगता का कोणाची पेटवली तुम्ही म्हणजे अंदाजे चाललंय का तुमचं म्हणजे अनुमानानं चाललंय विचारायचं. म्हणजे एका पेंडी एका गंजी शब्द कडब्याची गंजी एक काडीमध्ये अख्खी गंजी पेटून जाते. तसं एक विस्फुलिंग पण त्याला इंधन मिळालं तर ज्ञानोबा अरे प्रौढ झाली त्रिभुवना काय पुरुष के. अर्जुना एक स्फुलिंग आणि त्याला जर इंधन मिळालं तर सगळं जग जाण्याची ताकद ठरते. फक्त माझं वर्चस्व असावं एवढ्या थिनगीनं सगळं जग पेटवायचे मार्ग. आपले ट्रम्प तात्या कोणा सांगतोय आपल्या ट्रम्प तात्याचं सांगतोय मी. तैसे विषयाचे ध्यान तसं जीवानं विषयाचं जडाचं ध्यान केलं येसन हे पतन निश्चित ठाके. याला दृष्टांत फार गोड आहे. जुनी मंडळी द्यायची. ऐका माणसानं कोणता व्यापार करावा फायद्याचा का तोट्याचा. फायद्याचा. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदे तो का म्हणे लाभ होय तो व्यापार करा फार काय शिकवावे. ऐका बरं आता ऐका जडाचं ध्यान जडाचं चिंतन तोट्याचा व्यापार आहे. जीवाचं चिंतन तोट्याचा व्यापार आहे आणि देवाचं चिंतन फायद्याचा व्यापार आहे. महाराज नुसतं बोलू नका पटवून द्या पटवून देतो.
तोटा कशाला म्हणतात? मुद्दलच हातात न राहणं. गुंतवले 1 लाख आणि आले 50,000, व्यापार तोट्याचा. गुंतवले 1 लाख आले 1 लाख, ना नफा ना तोटा. गुंतवले 1 लाख आणि मिळाले 2 लाख, फायद्याचा व्यापार. मुदलामध्ये पडे तोटा, हा तोट्याचा व्यापार. जडाचं चिंतन, जीवाचं चिंतन माणसाला तोट्यात कसं आणतं? 2 ओव्या 2 दृष्टांत. आधी जीवाचं जडाचं सांगतो. एक गरीब माणूस होता. मूलमजुरी करायचा, जगायचा, पती पत्नी जगायची, पुढे त्याला लेकरं झाले. गरीब असल्यामुळे थोडे जास्तच झाले. लेकरं झाले त्याला. खायची मारामार. बायको म्हणले, अहो आता मूलमजुरी भागत नाही, छोटा मोठा उद्योग करा म्हटलं. आमचे वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा दृष्टांत म्हणतात. बरं, मला ऐकायला नाही मिळालं माधव महाराज मगरांचं. ही ऐकणारी मंडळी ही असते, वाजिली असतील. बुवा तुम्ही माधव महाराज मगर? हो तुम्ही. हा, माधव महाराज मगरांचा पेटेंट दृष्टांत होता म्हणतात. मी परंपरेनं ऐकत आलोय बरं हा दृष्टांत. आणि मग आता परंपरेनं ऐकत आलोय, पण कसं आहे, लोणचं जास्त टिकण्याकरता मीठ लावावं लागलं. चवीला येण्याकरता. आणि लोणचं जर जास्त काळ टिकायचं म्हणलं, त्याला काय करावं लागतं? थोडं तिखट मीठ लावावं लागतं. हा, ती बायकोला काहीतरी उद्योगधंदा करा. काय उद्योगधंदा करावा? त्याला एक टाकोपासून टिको एक कल्पना सुचली. कल्पना. महाराज, कल्पकता ज्याच्याकडे असते, काय करू शकतो माणूस? पुण्यामध्ये कीर्तन केलं मी आता, गेल्या वर्षातली गोष्ट आहे. ही तिरुपती संस्थान आहे ना, बालाजी तिरुपती संस्थान. त्यांच्याकडे जेवढ्या फ्रेम आहेत बालाजीच्या, जेवढ्या फ्रेम आहेत, त्या सगळ्या फ्रेमचं कॉन्टॅक्ट ज्याच्याकडे, तो पुण्यातला माणूस आहे. त्या माणसानं सांगितलेली घटना सांगतो. बुवा 2 मिनिटं जातील, पण तरुणांना एक प्रेरणादायी दृष्टांत आहे हा, फार प्रेरणादायी. काय झालं? हा माणूस बेळगावचा, म्हणजे महाराष्ट्र निकटवर्ती सीमेवरचा, पण कर्नाटकातला बेळगाव. लग्न झालं, खायची मारामार, घरचे नीट बोलेनात. उद्योगासाठी बायकोला घेऊन पुण्याला आला, पण तिकिटापुरते पैसे, खायला पैसे नाही, राहायला पैसे नाही. आणि कात्रजच्या सर्प उद्यानच्या भिंतीला टेकन देऊन बसलो म्हणे महाराज. कशाला? त्या भिंतीला, कात्रजच्या सर्प उद्यानची जी भिंत आहे त्याला टेकन देऊन बसलो. तेव्हा हा बाहेरचा हायवे नव्हता, बँगलोर हायवे, बायपास नव्हता. सगळ्या बँगलोरच्या ट्रक वगैरे तिथून जायच्या. बसलो म्हणे, नशिबाला दोष देत, खावं कोट राहावं काय, पोटात भूक लागली, बायको सोबत. पण नशिबानं म्हणले तिची साथ होती मला, ती मला सोडून गेली नाही. आणि एक ट्रकच्या चाकान उडून एक दगड त्याच्या डोक्यात बसला. एक दगड उडाला आणि त्याच्या डोक्यात बसला. रक्त निघायला लागलं. पण बाप त्याने जो दगड लागला तो दगड घेतला, रक्ताचा हात, डोक्याचं रक्त पुसायचा, दगडाला माकायचा, दगडाकडे असा बघायचा. बायको म्हणायच्या, काही पट्टी वगैरे बांधू द्यावं, लांब हो म्हणले, तू हा दगड मला काहीतरी सांगतोय, त्याचं ऐकू दे म्हणले. मला कलाकार होता. रक्तानं तो लाल गुंद दगड झाला आणि त्याला कल्पना सुचली. काय भीक मागितलं म्हणे महाराज. 20 रुपये गोळा केले, कलरचे डबे आणले आणि रस्त्यावरचे 15 दगड उचलले. किती? 15 दगड उचलले. 15 दगड धुतले, 5-5 दगडाचे 3 सेट तयार केले. त्याला रंगवलं, नाक डोळे काढले, कागदावर 5-5 दगड ठेवले. युनिक पीस म्हणून 50-50 रुपयाला गेले. काय बघा प्रेरणा काय असते. 50-50 रुपयाला 3 पीस गेले म्हणजे महाराज. कशी तरी पोटाला जगायला माध्यम सापडलं. तिथून रस्त्यावरच्या दगडापासून जो व्यवहार चालू केला, व्यापार चालू केला, आज तिरुपती संस्थानचा कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा, तो कोट्यावधीचा मालक. आजही आपण आळंदीत जातो ना, आळंदीत, आणि पाठीमाग मुक्ताईच्या मंदिरापाशी ज्ञानोबाचं चित्र आहे बघा, शिल्प आहे भिंतीवर समाधीचं. ते शिल्प त्यानं तयार केलंय आणि त्यानं स्वतःहून दिलंय. मला हे सांगायचं होतं, हो करणाऱ्याला कशातही काय करता येईल, हो करता आलं पाहिजे. म्हणून म्हणतात बाई जर सुग्र नसली ना, कोंड्याचा मांडा कर. बाई जर सुग्र नसली तर ती कोंड्याचा मांडा करते. तिला जर अक्कल नसली तर सोजेचा धोंडा करून ठेवली. प्रमाणे तुकोबराची याला कुठल्या कांडल्या होतो मांडा आणि आळशे धोंडा पडत असे. महाराज म्हणतात चला
त्याला काय करावं म्हणून त्याच्या घराच्या बाजूला काचाच्या फ्रेमचं दुकान होतं आणि त्याचं वेस्टेज पडलेलं होतं. त्याला कल्पना सुचली ह्याच्यातून काहीतरी करू आणि त्यानं घर तयार केले, आपले खेळणे तयार केली काचाची. प्रायोगिक तत्वावर 5-5 रुपयाला एक खेळणं असे 5 केले, म्हणजे 25 रुपये त्याला उत्पादन शुल्क लागला. आणि तो गावातच चोपड्यामध्ये पोतं टाकलं आणि बसला. 20 रुपये नाही 5-5 रुपये एका खेळण्याला लागली आणि त्याला एका खेळण्याची 20 मिळाली. 15 75, 25 रुपये भांडवलाचे आणि 75 रुपये प्रॉफिट. 100 रुपये घेऊन आला. बायकोला म्हणा ए बघ 100 रुपये. ती म्हणजे कसं काय म्हणजे 5च खेळण्याचे. बाई काय भारी धंदा आहे म्हणली. फेटा बांधायचा आणि 1.5 तास बोलायचं. चुकला का माझा? नाही चुकून निघालं, माफ करा. हे बाबा तेवढे डिलीट कर नाही तर हाणते मला बोल. धंदा सोडू नका म्हणली. कोणता? आणि मग त्याचा उद्योग चालू झाला. पण बायको सात्विक होती वाचली. तिला ज्ञानेश्वरी वाचली होती. तिला 21 आठवली ज्ञानेश्वरीतली. आतीला आणि विलासिया तैचं ओळखो ये धनंजया जो राज्य बेठाया वस्तीसी. माणूस पैशावालाय आणि संपन्न आहे हे कसा ओळखायचा? मोठ्या शहरात राहायला गेला याच्यावरून. हौशी माणसं आणि पैशाली माणसं खेड्यात राहत नाही. देवा शपथ माहिती बघू नका असं. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलं. याला अपवाद असतील तर त्यांच्या चरणावर दंड होतोय माझा. माणूस हौशी पाहिजे आणि पुन्हा कसा पाहिजे? आथीला पाहिजे आणि विलासिया पाहिजे. तईच ओळखो ये कधी राज्य बेठाया वस्तीस. राजा राहतो त्या गावात राहिला जातो. हो म्हणजे हौसेला मूळ नसतं. तुम्ही एक करा म्हणजे हे खेळणे घेऊन जळगावला जा. त्यानं 10 खेळणे केले, टोपल्यात घेतले, चालत चालत चोपड्यावर निघाला. मग एखाद्या गावाचं नाव सांगा. धरणगाव मध्ये थांबला. दुपारची भूक लागली, जेवला, पाणी पिला. जेवण केलं त्यांनी, पाणी पिला. थोडं खरंच घशाला कोरडं लागलं. थोडं पाणी पिलं. मला डॉक्टरनं सांगितलंय घशाच्या ऑपरेशन पासून घसा कोरडा झाल्यावर बोलायचं नाही. जेवायला काय नव्हतं. एकाने त्याला आणून दिली शिदोरी, त्यानं ती खाल्ली. अशी सज्जन माणसं गावोगावी पाहिजे. 5 तासाच्या पोटाची काळजी घेणारे नाही. बरं काय हरकत नाही. माणूस निंबा पण गुळ गोड गेला बघा. नाव निंबा महाराज आमचं पण गुळ मात्र गोड गेला. माझ्याकडे जेवण केलं, पाणी पिला, झाडाला टेकून झोपला. आता झोपणं बरं नाही वाटायचं. बस झालं एवढं. आणि विचार करू लागला. 10 खेळणी चोपड्यात तर 5 मिळत असतील तर जळगावला 10 मिळतील. 100 होतील. ह्याचे 200. त्या जडाचं चिंतन करत करत आगा जागता जवासी जे जेने ध्यानी भावना भावीजे टोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्न. झोपला महाराज. जागृतीतला हिशोबात असतो. गुण लक्षात आलं? जागृतीतला हिशोब थोडा हिशोबात असतो. स्वप्नातला हिशोब फार मोकार असतो. फार मोकार असतो. त्याचा स्वप्नात व्यापार कोटीवर गेला. वचनम किम दारिद्र्यता. खेळण्यापासून किती मिळाले बा? 1 कोटी. हे सगळं कुठं चाललंय हे ध्यानात राहू द्या. मला 1 कोटी 50 लाखाचा बंगला बांधला. कुठं? 10 लाखाचं फर्निचर करी मला केलं. कुठं? स्वप्नात. हे मला 20 लाखाची गाडी घेतली. कुठं? स्वप्नात. 70 इंची टीव्ही लावीन म्हणला, लावली. कुठं? सोप्यापासून टीव्ही पाहिल म्हणला, टीव्ही पाहायला बसला. कुठं? स्वप्नात. आणि टीव्हीला पाहता पाहता बायकोला ए गरम गरम भाजी आण. हे कुठं चाललंय? हे स्वप्नात तर शक्य आहे ना. या वचनात ऑर्डर सोडणं हे स्वप्नात तर शक्य आहे. तिनं जर भजी आणायला उशीर केला, आता इथं ऐका,
तिने जर भजी आणायला उशीर केला, हे कुठे चाललंय स्वप्नात तिला मी आज मारलीला कुठं स्वप्नात मारली स्वप्नात, पण बसली टोपल्याला आणि बघता काय फुटले भांडे समाज राहील का आता तुम्हाला मुदलामध्ये पडे तोटा इरांच्या नास्तीन परंच्या न लभ्य. जे प्रॉफिट मिळणार होतं ते मिळालं नाही, पण जे भांडवल होतं तेही गेलं. तसं जीवानं जडाचं चिंतन केलं, भांडवल असणारा देह वाया जातो आणि या देहानं मिळणारा देव हे प्रॉफिट मिळत नाही. म्हणून जडाचं चिंतन आणि जीवाचं 15व्या तिथे होईल बाबा. आता विठ्ठल बाबा घुलेंचा दृष्टांत. स्वप्ने हे परिव्राजे आपण या कुटुंब होईजे, मग तयाचे रे धावी जे मोहे सैरा. ज्ञानोबा राय म्हणतात स्वप्ने हे परिव्राजे. आता जीवाचं चिंतन, याला दृष्टांत पेटन कोणाचा? विठ्ठल बाबा घुलेंचा आणि नामदेव आपा शामगावकर सांगायचे. मी दोघांचं मिसळून सांगतो. एक संन्यासी एका गावात गेला म्हणे, शिष्य होता सोबत आणि योगायोगानं तिथे वरात आली. काय आली? वरात आली. ती वरात बारात जाऊ लागली. त्या शिष्यानं कधी पाहिली नव्हती. तो शिष्य गुरुजीला म्हटला, गुरुजी ये क्या है? अरे बेटा ये बारात है. अच्छा, वो आगे जो नाच रहे वो कौन है? बेटा वो बाराती है. वो जो घोड़े पर गधा बैठा है, घोड़े पर गधा नहीं, गधे पर घोड़ा ऐसे नहीं, घोड़े पर जो बैठा है वो कौन है? बेटा दूल्हा है. उसे ऐसा क्यों सजाया गया है? अरे बेटा उसकी शादी हो गई है. अच्छा, उसके बाजू में जो सज धज कर बैठी है वो कौन है? बेटा वो दुल्हन है. उन्हें क्यों सजाया गया? अरे बेटा उनकी शादी हो गई है. अच्छा, शादी होने के बाद ऐसा सजाया जाता है, हाँ बेटा उसे शादी कहते हैं. शादी होने के बाद ऐसा घुमाया जाता है, हाँ बेटा उसे बारात कहते हैं. गुरुजी ये शादी कब होती है? का बस म्हणले काय करायचं तुला? उत्तर केले, जसा आता तो ब्रह्म जिज्ञासा जन्माद्यस्य यतः शास्त्र योनित्वात तत्व समन्वयात. हे काय ना म्हणले. गुरुजीला लागली झोप, पण शिष्य तेच बोधूला आहे. हो धुलत, हो बारात, हो बारात. आणि बघता काय स्वप्नात गेला ना पोरगी बघाय. कोण? तो चेला गेला पोरगी बघायला स्वप्नात. नामदेव आपले भारी सांगायचे. गेला मग त्या पाहुण्याने जेवण झालं, पान दिलं म्हणे खायला याला. कुठं? स्वप्नात. ते पान खातंय, चगळतंय चगळते, पण पानच संपना. पान का संपना? पान का संपना. त्याला स्वप्नात पान खाल्लं होतं, पण झोपेत गोदडीचा कोपरा तोंडात. गोदडीचा कोपरा चघळून चघळून वाकडा केला. पान का संपना. आणि मग थोडं थोडं शृंगारिक वर्णन आहे. मी धावून घेतो, माझ्या वेळेला शोभणार नाही. त्याचं लग्नही झालं कुठं? स्वप्नात. त्याला मुलंही झाले. बायको म्हटले का हो आता हे मुलं कुठं? बायकोला म्हणला मुलं कुठं झोपतील? काय ना म्हणजे तुम्ही पलीकडे सारखा आपल्या दोघांच्या मदत झोपतील. आणि जे सारखायला गेला मला मोठा वाटा होता. जो वरून पडला खाली, कंबरड्या सह 4 बरगड्या सरळ उचलला, भुसा वळला आणि आपलं जळगावला. हुसेनबाई मोठ्या हॉडाचे डॉक्टर सांगा एखादा. असं नाही डॉक्टर. हा नाटा आता इकडे पाहते. हे बी मला कमिशन देणार नाही, ते आशने बी देणार नाही. हाडाचा दवाखाना जाऊ द्या. कारण कसं दोन मत झाले की माणसाला मधला मार्ग काढला पाहिजे. राज ठाकरेनं प्रश्न विचारला पवार साहेबांना शनिवार वाड्यावर, रॅपिड फायर. पवार साहेबांना काय प्रश्न विचारला राज ठाकरेंनी? साहेब दिल्ली का मुंबई? दिल्ली. शेतकरी का व्यापारी? शेतकरी. मराठी का हिंदी? अर्थातच मराठी. राज का उद्धव? मधला मार्ग कसा काढला पवार साहेब? ठाकरे कुटुंबीय. दोन मत झाली की माणसानं काय करावं? मधला. आता ह्यांचं मत आहे आशने आणि ह्यांचं दुसरंच मत आहे दोन्ही बंद हाडाच्या दवाखान्यात. आपला मधला मार्ग 2 महिने ऍडमिट आणि 2 महिन्यानंतर कुबड्या घेऊन हलता देखावा. गुरुजीला भेटायला आला. हलता देखावा. बेटा ये क्या हुआ? ये कैसे हुआ? गुरुजी आप पूछो मत. नहीं नहीं बेटा लेकिन हुआ क्या? बोले गुरुजी बारात ने बर्बाद कर दिया.
एवढं का हसले माहितीये का? हे बी तसेच आहे. बारातने म्हणजे जीवानं जीवाचं चिंतन केलं. परत सिद्धांत तोच आहे, देह साधन आहे, ते वाया गेलं आणि याच्यातून मिळणारा देव मिळाला नाही. जडाला त्यागा, जीवाला त्यागा आणि तोची एक ध्यावाची ते त्या परमात्म्याचं चिंतन करा. योगाच्या मार्गाने गेले तर काय करा? नागिने उत्साहे नव्हे द्वारे निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. पुढचं नको आता. हो काय सर्वेंद्रियाच्या अंगती नाही लावणी संयतीची आडवंकी आणि उघडली खिडकी ककान राहतीची प्राणशक्तीच्या मुंडे सगळं पाहतात. ते योगाचं चिंतन, ज्ञानाचं चिंतन, लय चिंतन. पण सगळ्यात भारी बुवा आम्हा नामाचे चिंतन, नामसंकीर्तन साधन पैसोबे. अशा चिंतनात काळ घालवा. काय होईल? पहिला फळ तुमचा काळ सार्थकी लागेल. चिंतने सरे तू धन्य धन्य काळ. तोच काळ धन्य आहे, तो सार्थकी लागतो. काय कधी माणसाला काही नाही मिळालं तरी चालेल, पण वेळ सार्थकी लागला हे फार मोठं काय असतं? समाधान आहे. ते म्हणजे काय नाही, काही त्याच्यात आपलं काही मिळालं नाही, पण जे काम झालं ते मस्त झालं, आपल्याला समाधान मिळालं, जीवन सार्थकी लागतं. अजून काय होतं? संसार सिंधू नाही हरिदासा. त्या चिंतन करणाऱ्या हरिदासाला संसार सागर नाही. अवतेशाम हम समुद्धार्थात मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. आणि माझी आस भक्ता संसाराची चिंता. काय समर्थाची कांता पोरांना मागे, नामाची आस सहस्त्रवरी नावा या अवधारी. साजू सजुन्या संसारी दारू झालो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले. परिग्रही घातले दर्यावरी प्रेमाची पोटी बांधली एकाचे पोटी. मात्र आणले तटी सायुज्याच्या सगळ्याकडे लावले, सगळ्यांना लावलं. संसार सिंधू नाही हरिदासा. आता चांगल्या चांगल्याला हा संसार सिंधू उल्लंघता नाही आला. संसार सिंधू हा दुस्तर नुलंघवे उल्लंघिता पार. बहुत वाविले दूर नलगेचे थार. पहिलं थडी किती जन्म झाला फेरा. गणित नाही जे जातारा करिता विचार. तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. पण त्या हरिदासाला संसार नाही. हो संसार सिंधू नाही हरिदासा. गर्भवास कैसा. एरवी भक्ती क्षेत्रामध्ये अध्यात्माच्या क्षेत्रात सगळ्यात मोठं दुःख सांगितलं गर्भवासाचं, पण त्या हरिभक्ताला ते पण नाही. गर्भवास कैसा नेनती ते अजून जनवनायसे कृपेच्या सागरे. आता त्या चिंतनामुळे त्याला चराचरात परमात्म्याचं काय झालं? दर्शन झालं. ती केली आणि फक्त डोळ्यानं पाहिला, मनात साठला. परिणाम कहा पगडारू देखिया नेरा. देखे तो सब वहिने घेरा. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जननो हे हा अवघा जनार्द. ही समस्त ही वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव. जनव नाव घे कृपेच्या सागरे. आणि अजून एक फळ त्याला मिळालं. दाटला आभारे पांडुरंग. सगळ्या जगावर देवाचं ऋण आहे, पण या चिंतनानं ताकद किती निर्माण केली? आमचं देवावर ऋण झालं. आभारे पांडुरंग दाटला. यांनी केलेल्या उपकारावर, यांच्या आभारावर पांडुरंग दाटला. म्हणजे यांचं ऋण देवावर झालं. तो का म्हणे? देवा ऋणे करुणे ठेवू सेवा. कारण त्यांनी काय केलं? कधी ऋण वाढतं? काम करायचं आणि मोबदला घेतला नाही की नोकराचं ऋण मालकावर होत असतं. काम केलं महिन्याची महिन्याला आणि पगारच उचलला नाही, ना उचल ना पगार घेतला महिन्याचा, त्याचं ऋण मालकावर होत असतं. तसं या भगवत भक्तानं चिंतन केलं पण मोबदला काहीच मागितलं नाही. त्यामुळे दाटला आभारे पांडुरंग. महाराज म्हणतात जास्त काय सांगू. तो का म्हणे? देव भक्ताचे बंधन दाखविले भिन्न परी एक. ह्या देव भक्ताचं बंधन कसं आहे? कसं आहे? ते एकच आहेत. आम्हाता या परस्परे बाहेर नामाचीच अंतरे. आतवट वस्तू विचारे मी त्याची ते. हो आम्ही एकच आहोत. फक्त काय केलं? दाखविले भिन्न. दाखवलं लोकाला भिन्न, पण भिन्न तरी का दाखवलं? ती भक्ती सुखा लागी आपणची दोही भागी. वाटून अंगी सेवकही बाणी येरा नाव मी ठेवी. अशी ओझ भजती बरवी. भक्ती सुखा करता कल्पित द्वैत दाखवलं. आता देवते संत देवते संत एवढी फळ निमित्त त्या प्रतिमा. तुका म्हणे रोकडे केने आणि सेविता येणे पोट धाये. अशा अवस्थेवर चिंतन माणसाला नेत. चिंतने चिंतने तद्रूपता. एवढे फायदे असल्यामुळे तुम्ही काळ चिंतनात घालवा. पण महाराज
सगळं पटलं पण एक नाही पटलं. त्या 2 कुत्र्याचं काय झालं तेवढं सांगा. त्या 2 कुत्र्याचं 2च मिनिटात सांगतो. एकदा 2 मिनिटं देवाचं भजन करा. 2 मिनिटात 2 कुत्र्याचं सांगून सेवा समाप्त. विठोबा प्रस्ताविका जो अनुबंध केला होता तो अनुबंध आपल्याला शेवटपर्यंत दाखवायचा आहे. तुम्ही नोरभोकडे शॉल दिली तिला चांगलं केलं. आम्हाला तेच पांघरून घालणार आहेत. आम्हाला कोण पांघरून नाही घालणार. पण माऊलीनं हात तुमची दिली आम्हाला. आपण सुरुवात केली होती की भीती आणि चिंता. देवाचं चिंतन करणाऱ्याची भीती जाते आणि चिंताही जाते. 2च प्रमाणात विषय पूर्ण. प्रक्रिया सांगत बसत नाही, फक्त प्रमाण देतो. हो, हरीच्या दासा चिंता अगटीत हे वार्ता, हरीच्या दासा भय ऐसे बोलू तेही नाही. भगवान म्हणले एकदा माझा भक्त झाला त्याला भीती राहील का? नाही. हो, त्या अध्यात्म रामायणातला श्लोक आहे, फार गुढ आहे. अध्यात्म रामायणामध्ये काय म्हटलंय? सकृदेव प्रपन्नाय, शब्द लय गुढ आहेत बुवा. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयम सर्व भूतेभ्यो ददाम्येत व्रतम मम. याचा अर्थ काय 2 मिनिटात सांगतो. सकृदेव लगेच कोणाला? प्रपन्नाय, जे मला शरण येतात. तवास्मीति इति याचते, जे मला म्हणतात देवा मी जडाचा नाही, मी जीवाचा नाही, मी तुझा आहे. ज्या दिवशी जीव मला म्हणतो ना देवा मी तुझा आहे, त्या क्षणाला मी काय करतो? अभयम सर्व भूतेभ्यो, सर्व भूतापासून त्याला मी अभय देतो. अर्थात पंचभूत किंवा जन्माला आलेली सगळी जीवभूत यांच्यापासून त्याला भीती राहत नाही. देवाचे चिंतन करणाऱ्याला कशाचीच भीती नाही. अरे देव देखीला तो नाही कोणा भ्याला, कोणालाच भेट नाही, कसाच भेट नाही, कसाच नाही. अहो काळाला भेट नाही तर बाकीचे सोडून द्या. अहो ते माणसाचा कोणाला पाड. अरे बळीवंत आम्ही समर्थाचे दास, घातली आकाश कळी काळासे. तिथे माणसाचा कोण आला पाठ. उलंगोनी जड गेलो आधी. त्याच्या जीवनातली भीती जाते आणि त्याच्या जीवनातली चिंता जाते. चिंता कशी जाते? सगळी त्याची चिंता आता तो करतो. तुझं लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता, पुढती निरविषयी संता, नवे विसंबता धीर तुझ. देव सगळी चिंता वाहतो. एकच उदाहरण माझं सांगतो, देव कशी चिंता वाहतो. काय झालं? संस्था सुटली, मी बी हारातून सुटलो. गाठ नाही बुवा, माझ्या घशावर आली गाठ. सूर्यंत्रावर काय आली? गाठ आली. आणि हरण्या दोन्ही एकदाच आली. क्रूर ग्रहाची जैशी आणि मांदे मिळे का एकीची राशी. बरं, तो हरण्या आला इथं बीबीच्या वर आणि तो मोठा मोठा होत चालला होता.
जेव्हा ते पाहिलं सोनोग्राफी वगैरे करून, त्यांनी सांगितलं हृदयाकडे जाणाऱ्या नसेवर तो दाब आणतोय आणि आधी दाब कमी आहे का म्हणजे ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. चिंता सांगतो हो 2 मिनिटात. दीनानाथला दाखवलं, दोन्ही ऑपरेशनचं पॅकेज मला 2.5 लाख रुपये दिले दीनानाथ. हरणी आणि यशाचं 2.5 लाख दिलं. माझ्याजवळ 50,000. आपले सायकल त्यांना म्हणलं भाऊ हे 50 आहेत, आता माझा सगळा इलाज करायचा, नंतर माझ्याकडे येतील तसे मी देईन, काय हरकत नाही म्हटलं. पहिल्या ऑपरेशनला ऍडमिट केलं राहुल मला, केलं ऑपरेशन झालं, डिस्चार्ज सुद्धा झाला, निघणार, पण ते लवकर मला काढीच ना दवाखान्यातून. झालं डिस्चार्ज, का थांबवलंय? नाही म्हणे मला ते अप्रोल यायचे. म्हणजे काय यायचे बघा आता कसं आहे म्हणजे काय नाही महाराज, असू द्या. नाही पण नेमकं काय ऐका बरोबर. सायकरांना सांगितलं महाराज 4 वर्षापूर्वी तुमचा मेडिक्लेम काढून ठेवलाय. माझे डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतात, हे भाषा तुम्हाला लवकर लक्षात येईल. म्हणजे 4 वर्ष आधीच मला काहीच माहित नाही. आमच्या देवीदास भाऊ सायकरनं माझा ते मेडिक्लेम काढलाय. वर्षाची वर्ष ते हप्ते भरायचे महाराज, 1 रुपया लागला नाही. दोन्ही ऑपरेशन फुकट झाले. हे चिंता कोण करतात? कोण करत? श्री राम जी हमारे सब काम कर रहे. एक सांगू का, देव सगळं करायला तयार आहे. आपला अहंकार आपल्याला शांत बसू द्यायला, आपला इगो. कोणाच्या जीवनात प्रॉब्लेम नाही, कोणाच्या जीवनात अडचणी नाही, पण प्रत्येक अडचणीला मीच तोंड देईल, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मीच पाहिन. अहंकार आपल्याला काय करू देना, जगू देना. कधीतरी म्हणा ना, अरे तो प्रश्न सोडवेल माझे, तो सोडवायला तयार आहे ना. तो का म्हणे भार घातली यावरी आणि होईल काय वारी नारायण. वेळ खूप झालाय, 1 मिनिट घेतो, 1 मिनिट. तुकाराम महाराजाला 3 मुली, काशी, भागीरथी, गंगा. गणपती बाबा चित्रलेले उघडून पहा, कोण कोण? काशी, भागीरथी, गंगा, 3 मुली. तुकाराम महाराजाच्या मंडळी लागले भांडे आपल्याला. गावले भांडे आपल्याला. काय झालं म्हणजे तुम्ही विना घेऊन जाता म्हणे डोंगरावर, पाहुण्याला तोंड मला द्यावं लागतं म्हणजे. पण काय तोंड द्यावं लागतं? 3 मुलीचे लग्न राहिले म्हणले. आहे का तुम्हाला मुलीच्या लग्नाची काळजी? कोण म्हणतात? आई साहेब म्हणतात, अवले आई साहेब म्हणतात. कोणाला? तुको भरायला. म्हणजे तुला मुलीच्या लग्नाचे टेन्शन आहे, थांब म्हणले. बाहेर गेले. तुझं नाव काय रे? म्हणजे मालजी. आडनाव काय? गाडे. कोण्या गावचा? येलवाडीचा. चल ये. तू कोण रे? जांभूळकर. चल ये. तू कोण रे? चित्रकर. चल ये. 3 पोरं घरात आणले. एका दिवशी 3 पुरीचे लग्न लावून टाकले, मोकळे झालं का टेन्शन फ्री. तुकाराम महाराजाचं चरित्र आहे. एवढ्या सहजतेनं संसार केला होता त्यांनी. आपल्याला एक म्हणजे ज्यांना त्यांना एकच आहे, पुरीचे लग्न आहे. पुरीचे लग्न तुम्ही चिंता करू नका, मला सांगा फक्त पुरीचे लग्न आहे. इथं 100 नवरदेव उभे करू. 5-10 तुम्हाला उभेच दिसायला लागले, 5-10 उभेच येत असेल, काय अडचणच नाही. पण नको त्या गोष्टीला फाजील आपण काय देत राहतो, किंमत देत राहतो. पण तो का म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी नारायण. तो सगळी चिंता मिटवायला तयार आहे. अरे माझी या भक्त आणि संसाराची चिंता. कबीरजीचं प्रमाण आहे, फकीर होकर भी फिकीर करता है, वो भी साला करता है. फकीर करता है फिकीर, वही साला करता है. म्हणजे हरीच्या दासाचं चिंतन करणाऱ्याच्या हृदयातल्या चिंता आणि भीती हे दोन्ही कुत्रे मरतात. आणि एक आहे गाथा ज्ञानेश्वरीने संसार सुधारत नाही. हो, तुम्ही म्हणा गाथा ज्ञानेश्वरीने संसार सुधारतो, हे जर तुमच्या डोक्यात असेल आत्ता काढा. गाथा ज्ञानेश्वरीनं कीर्तन करायचा सोडला तर कोणाचा संसार सुधारत नाही. मग गाथा ज्ञानेश्वरी का वाचायची? भाऊ लय गोड प्रमाण, लय गोड विचार बुवा. गाथा ज्ञानेश्वरीने संसार सुधारत नाही, पण आहे त्या स्थितीत समाधानी कसं राहायचं याचं सूत्र सापडतं. आहे त्या ठिकाणी समाधानी कसं राहायचं याचं सूत्र सापडतं. आणि त्याच एका सूत्राचा 2 तास आपण विचार केला, पण प्रमाण जास्त म्हणले का आपण नाही. दाट पेरलं तर कधीच बारीक पडत. प्रमाण म्हणलो का आपण जास्त नाही, म्हणजे लय इमानदारीने केले. आता तुमची इमानदारी तुमच्याकडं, म्हणजे वेळ किती वाचवायचा पुढचा ह्या अर्थानं म्हणतोय मी, कारण मला प्रवासाची दगदग आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांविषयी सद्भाव. जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला सुखी जीवन बनण्याचं सूत्र या भागात दिलंय. ते सूत्र आपण शिरोधार्य धरून
जीवनातला चिंतेतला काळ थोडा चिंतनात घातला पाहिजे. किती घातला पाहिजे? लय नको घालू म्हणले तरी गायशे करी या आता प्रहरा माझारी मोठके निमिष बरी देतो जाय. बापने झाकण उघडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ दिला तरी चालेल, पण तेवढा दे, पण प्युअर दे, तेवढाच दे, पण मलाच दे. महाराज दिवसभर बॅटरी जर टिकावी वाटत असेल मोबाईलची तर चार्जरला निदान 1 तास कनेक्ट पाहिजे का नाही? मोबाईल किती तास? 1 तास. 1 मिनिट काय नाही, लावायचा काढायचा बोलायचं, पुन्हा लावायचा काढायचा बोलायचं. हा मग कसा पाहिजे? सदैव लावून पाहिजे. जर जीवनाची बॅटरी फुल करायची असेल तर दिवसातून 1 तास ध्यानात चिंतनातून बॅटरी रिचार्ज करत जा. बॅटरी चार्ज करत जा म्हणजे दिवसभर बॅटरी आपल्याला प्रेरणा देत राहील, फुल राहील. तो शिरोधार्य मानून आपल्या जीवनाचा प्रवास करावा अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर भांडाता त्या करडकर माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो. श्रीकृष्ण भजन मंडळ वडोदा या गावाने ज्येष्ठाश्रेष्ठांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने हे कार्य चालवलंय. अत्यंत दातृत्ववान गाव आहे. मला आल्यावर कळालं एकाने त्या काळात म्हणतात किती बिघे? 9 बिघे जमीन पांडुरंगाच्या मंदिराला दान केली की ज्याचं व्हॅल्युएशन आज 2 कोटी रुपये आहे ना. किती आहे? 2 कोटी रुपयात तिचं व्हॅल्युएशन आहे. केवळ विठ्ठल बाबा म्हटले देऊन टाक मंदिराला, एवढ्या शब्दावर 9 बिघे जमीन दिली. दातृत्व आहे. काल आमच्या अनिल महाराजांनी आव्हान केलं वाटतं अन्नपूर्णेचं. त्या आव्हानाला एवढा प्रतिसाद मिळाला 4.5चा आकडा तर आजच गाठलाय. अजून किती गाठतात देवाला डोळे. हो बरं त्यांना एवढा हे स्थान नाही ना. हा सुवर्ण महोत्सव आहे, हाही खर्च आहे. हा सुवर्ण महोत्सवाचा खर्च तर एवढं दातृत्व दाखवलं. तुमच्या दातृत्वाला नमस्कार आहे. आणि दातृत्व काय देवाची कृपा पण आहे. वादळात सगळ्याच गेलं पण यांचं वाचलं. आणि का वाचलंय माहितीये का? इथं द्यायचं होतं म्हणून वाचले, ध्यानात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीचे हत्ते हा कोणताही वर्षातून 1 हप्ता तरी गोमातेच्या सेवेकरता, अनाथाच्या सेवेकरता, दुबळ्याच्या शिक्षणाच्या सेवेकरता, आजारी माणसाच्या आरोग्याकरता. मला वाटतं इथं माता मोले आता 1000-1500 आहेत. याच्यातल्या